पर्यंत परवानगी दिल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे। आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्यांचीही जबाबदारी आहे असं सरकारचं म्हणणं आहे। अटी शर्ती पाळण्याची जबाबदारी आंदोलकांचीच आहे अशी भूमिका सरकारनं मांडलेली आहे। जरांगेंना फक्त 1,500 वाहनं आणण्याची परवानगी दिली होती असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे। अटी शर्ती आम्ही पाळू असं म्हटल्यामुळे आम्ही आंदोलनाला परवानगी दिली असं सरकारनं म्हटलेलं आहे। केवळ 5,000 आंदोलकांना परवानगी दिली होती, 1,500 वाहनांना परवानगी दिली होती। ध्वनिक्षेपकांचा विना परवाना वापर केला जातोय असं सरकारनं भूमिका मांडताना म्हटलेलं आहे। आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत परवानगी दिली होती अशी भूमिका सरकारनं मांडलेली। आंदोलनाविरोधातल्या याचिकेवर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सरकार आता बाजू मांडतंय। आंदोलनासाठी परवानगी मागणाऱ्याचीही जबाबदारी आहे असं सरकारनं म्हटलेलं आहे। केवळ 5,000 आंदोलकांना आझाद मैदानात परवानगी दिलेली होती, पण लाखोंच्या संख्येनं लोक दाखल झालेत। ध्वनिक्षेपकांचा वापर विना परवाना केला जातोय। आपण दृश्यांमध्ये पाहिलंय, ध्वनिक्षेपक लावून रस्त्यावरती डान्स केला जातोय आणि त्यावर देखील सरकारनं भूमिका मांडली आहे। आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत परवानगी दिली होती। मराठा आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असं सदावर ते म्हणालेले आहेत। आंदोलनासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्याची सुद्धा जबाबदारी आहे असं सरकारनं म्हटलेलं आहे। अटी शर्ती पाळण्याची जबाबदारी आंदोलकांची होती, हमी पत्र दिली गेलेली होती, पण सध्या जे चित्र दिसतंय ते काहीसं विपरीतच आहे असं म्हणायला हरकत नाही। अटी शर्ती पाळू असं म्हटल्यामुळे आंदोलनाला परवानगी दिली होती असं सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे। आंदोलनकर्त्यांचा आवाज येऊ लागल्यानं हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलंय। सरकारच्या बाजूनं भूमिका मांडली जाते। सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि सरकारनं आपली भूमिका मांडलेली आहे। केवळ 5,000 आंदोलकांना आम्ही परवानगी दिली होती असं सरकारनं म्हटलंय। ध्वनिक्षेपकांचा विनापरवाना वापर होतोय असं देखील सरकारनं सांगितलेलं आहे। आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत परवानगी दिलेली होती असं सरकारनं म्हटलेलं आहे। अटी शर्तींचं पालन होईल अशी हमी मिळाली होती आणि म्हणूनच आपण परवानगी दिली असं सरकारनं सांगितलेलं आहे। केवळ 5,000 आंदोलकांना परवानगी दिली होती। आझाद मैदानात 1,500 वाहनं सोबत आणण्यास परवानगी दिलेली होती, पण सध्या जे चित्र दिसतंय ते काहीसं वेगळं दिसतंय। आंदोलनासाठी केवळ 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत परवानगी दिली होती असं सरकारकडून हायकोर्टात भूमिका व्यक्त करताना मांडत असताना सांगितलं गेलेलं आहे। हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि त्या सुनावणीतले अपडेट्स आपल्या समोर येत आहेत। सरकारनं आपली बाजू मांडलेली आहे। अटी शर्ती पाळू असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं, हमी दिली गेली होती आणि म्हणूनच आम्ही आंदोलनाला परवानगी दिली असं सांगितलंय। आंदोलनकर्त्यांचा आवाज येऊ लागल्यानं हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता हायकोर्टाकडून नेमके काय आदेश येतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण का मुंबईच्या अत्यंत मध्यवर्ती अशा भागात प्राईम अशा लोकेशनवरती सध्या आंदोलक प्रचंड गर्दी करतायत, रस्ते अडवून धरतायत। केवळ 5,000 आंदोलकांना परवानगी दिली होती असं सरकारनं सांगितलंय। ध्वनिक्षेपकांचा विनापरवाना वापर केला जातोय अशी भूमिका देखील सरकारनं मांडलेली आहे। या सुनावणी दरम्यान सरकारनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय। अटी शर्तींचं पालन होईल अशी खात्री दिली गेलेली होती, हमी दिली गेलेली होती आणि त्यामुळेच आपण परवानगी दिली असं सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये मांडलं गेलंय। आंदोलनासाठी ज्यांनी परवानगी मागितली त्यांची देखील जबाबदारी आहे असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या सुनावणीतून नेमकं समोर काय येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात सध्या सुनावणी सुरू झालेली आहे। ध्वनिक्षेपकांचा विनापरवाना वापर केला जातोय। ज्याने परवानगी दिली, ज्याने परवानगी मागितली त्याची देखील जबाबदारी आहे असं राज्य सरकारनं म्हटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी अटी शर्ती पाळून परवानगी मागितली होती आणि म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती। 5,000 लोकांचा जमाव असेल आणि 1,500 वाहनं असतील अशा अटी शर्ती होत्या, पण त्यांचं पालन झालेलं नाही असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे। मुंबई उच्च न्यायालयात देखील आंदोलनकर्त्यांचा आवाज येऊ लागल्यानं उच्च न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलंय।
त्यामुळे सरकारनं देखील आपली भूमिका मांडलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान हायकोर्टात देखील आंदोलकांचा आवाज येत असल्यामुळे कोर्टानं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. केवळ आझाद मैदानातच या आंदोलनाची परवानगी दिलेली होती असं याचिकाकर्त्यांनी देखील म्हटलेलं आहे. परवानगी फक्त एका दिवसासाठी दिली होती असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे. भारती सहस्त्रबुद्धे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. भारती, सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडतंय, पॉइंट टू पॉइंट विश्लेषण कसं करायचं? खरं तर खूप जोरदार असा युक्तिवाद सुरू आहे सगळ्याच बाजूंनी. राज्य सरकारकडनं खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात आहेत आणि आत्ता या घडीला मनोज जरांगे पाटील यांनी जो अर्ज केला होता परवानगी मागण्यासाठी त्याचं वाचन उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. त्या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख केलेला आहे. त्यावरून आता राज्य सरकारला उच्च न्यायालयांकडनं न्यायमूर्तींकडनं प्रश्न विचारला गेला आहे. ते विचारतात की नियमात आमरण उपोषण या शब्दाला किंवा या गोष्टीला परवानगी नाही, मग अशा पद्धतीने आपण परवानगी दिली आहे का? इतकंच नाही तर उच्च न्यायालयाकडनं राज्य सरकारला हेही विचारलं जात आहे की अर्जाच्या खाली जरांगे पाटलांची सही आहे का, हे तुम्ही सांगू शकता का? आपल्याला माहिती आहे की उच्च न्यायालयात ही जी याचिका आहे ती याचिका केली गेली आहे, मात्र अशा अनेक याचिका केल्या गेल्याचं राज्य सरकारकडनं सांगितलं गेलं आणि स्वतः महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आता राज्य सरकारच्या वतीने तिथे बाजू मांडतात आहे. ते सांगतात आहे की अटी शर्ती पाळणं हे आंदोलकांचं सुद्धा काम होतं, कारण तशा पद्धतीने लिहून दिलं गेलं होतं. 5,000चा जमाव असेल, 1500 वाहनं फक्त येतील अशा पद्धतीने हमी दिली गेली होती, सांगितलं गेलं होतं आणि म्हणूनच या सगळ्याच्या भरोशावरच परवानगी दिली गेली होती. मात्र त्या कुठल्याही गोष्टीचं, ज्या गोष्टींची हमी दिली गेली होती त्यांचं पालन केलं जात नाहीये. आता नवीन अपडेट आलेला आहे. नवीन अपडेटमध्ये असं सांगितलं गेलं आहे की जरांगे पाटील यांनी 3 दिवसांची परवानगी वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता आणि त्या नव्या अर्जाची प्रत आता कोर्टात सादर केली गेलेली आहे आणि त्या प्रतीच्या आधारावरच राज्य सरकारने ती परवानगी वाढवली होती असंही सांगितलं गेलेलं आहे कोर्टात. भारती, राज्य सरकारकडून नेमका काय युक्तिवाद केला जातोय, काय बाजू मांडली जाते, काय अपडेट्स आहेत सध्याचे? अगदी सुरुवातीपासून स्वतः वीरेंद्र सराफ ही राज्य सरकारची बाजू मांडतात आहे आणि वारंवार त्यांच्याकडनं हेच सांगितलं गेलं जात आहे की आम्हाला आंदोलकांनी ज्या पद्धतीची हमी दिली होती, जे काही सांगितलं होतं त्याच्या भरोशावरच आम्ही परवानगी दिली होती आणि मात्र आता अशा पद्धतीने फक्त दक्षिण मुंबईच नाही तर मुंबईच्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी सदृश. 1 मिनिट मी तुला थांबवते. नवीन अपडेट आलेले आहेत. नवीन अपडेटमध्ये राज्य सरकार आणखीन माहिती देत आहे, नवीन माहिती देत आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की दक्षिण मुंबई सारख्या भागात चक्क बैलगाड्या चालवल्या जातात आहे, शहराला खेळाचं मैदान केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या नियमांचं उल्लंघन. राज्य सरकारकडनं अनेक उदाहरणं दिली गेली होती, त्यातले हे नवीन उदाहरण आहे. बैलगाड्या चालवल्या जातात आहेत दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि शहराचं खेळाचं मैदान झालेलं आहे. मी तुला सांगत होती की अशाच पद्धतीचे उदाहरणं राज्य सरकारकडनं आज युक्तिवादात दिली गेलेली आहे. भारतीय सगळ्यामध्ये जरांगेंकडून जे हमीपत्र दिलं गेलेलं होतं त्याचा काही उल्लेख सुनावणीमध्ये झालाय का? त्या हमीपत्राचाच उल्लेख झाला. त्या हमीपत्रात काय सांगितलं गेलं त्याचं वाचन सुद्धा झालं आणि वारंवार तिथे सांगितलं गेलंय की हमी कशाची दिली गेली होती. जे आपण आपल्या या बातमी दरम्यान वारंवार सांगतो की 5,000 लोकांची अट होती, 1500 गाड्यांची अट होती आणि आझाद मैदानातच हे आंदोलन केलं जाईल अशा पद्धतीने सांगितलं गेलंय. अजून एक अपडेट आलेलं आहे. अपडेटमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की आंदोलन सध्या कुठे कुठे आहेत हे राज्य सरकारकडनं कोर्टाला सांगितलं जात आहे. आंदोलकांचे फोटो उच्च न्यायालयात दाखवले गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं की फ्लोरा फाउंटनच्या भागात आंदोलक मोठ्या प्रमाणात आहे, CSMT स्थानकात आंदोलक आहेत आणि ते आंदोलक किती भागात आहे याचे राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात थोड्या वेळापूर्वी फोटो दाखवले गेले. आता आझाद मैदानात तंबू बांधला जातोय याचीही माहिती राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात दिली गेली आणि आता राज्य सरकारला उच्च न्यायालयाकडनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला गेलाय तो म्हणजे यावर तोडगा काय काढणार. या सगळ्यामध्ये हायकोर्टाची भूमिका नेमकी काय आहे? कारण का जसे आपल्याकडे अपडेट्स आले की आंदोलकांचा आवाज हायकोर्टात जायला लागल्याने हायकोर्टाने आश्चर्य व्यक्त केलंय.
भूमिका अजून मांडली गेली नाही. अजून तर युक्तिवादच सुरू आहे. याचिकाकर्ते स्वतः राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता हे सगळे बोलतात आहे. आता राज्य सरकार काय सांगतं, याच्या पुढे उच्च न्यायालय काय आदेश देतं, काही आदेश दिले जातात की काही वेगळ्या पद्धतीने काही सांगितलं जातं, ह्या सगळ्याचा सगळं आपल्याला बघायचं. कारण अजून सुनावणी सुरू आहे. आणखीन एक अपडेट आहे, पोलीस खूप काम करतात आहे, दोन्ही बाजूंचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्याही पद्धतीने बळाचा वापर करण्यात आलेला नाही. ही नवीन अपडेट आहे जी राज्य सरकारकडनं उच्च न्यायालयात दिली गेलेली आहे की पोलीस समतोल राखण्याचा प्रयत्न करतात आहे. 4 दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे, मात्र पोलिसांकडून अजूनही कुठेही बळाचा वापर करण्यात आलेला नाही. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. त्यामुळे आता तोडगा विचारला गेलेला आहे राज्य सरकारला आणि आता राज्य सरकार काय सांगतं हे खूप महत्त्वाचं असतं. बरोबर आहे भारती, पोलिसांनी जे काम गेल्या 4 दिवसामध्ये केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. कुठेही बळाचा वापर पोलिसांनी केलेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ध्वनिक्षेपकाचा वापर. आपण पाहिलं की याच ध्वनिक्षेपकावर गाणी लावून नाच केला जातोय रस्त्यात आणि वाहतूक अडवली जाते. या संदर्भात सरकारनं काय भूमिका मांडली आहे? ध्वनिक्षेपकांचा वापर हा विनापरवाना आहे, विनापरवानगी आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे राज्य सरकारकडनं. राज्य सरकारने सांगितलं की केवळ आणि केवळ आझाद मैदानातच तो वापर व्हावा अशा पद्धतीच्या सूचना होत्या. मात्र ध्वनिक्षेपक जिथे जिथे वापरले गेले ते सगळे विनापरवाना आणि विनापरवानगी होते. त्यामुळे त्याचाही वापर चुकीचा आहे. मुंबईच्या विविध भागात जिथे आंदोलक आहेत, आंदोलक ज्या पद्धतीने बैलगाड्यापासून सगळं आणतात आहे ते सगळंच राज्य सरकारतर्फे आता उच्च न्यायालयात सांगितलं गेलं आहे. कशा पद्धतीने दक्षिण मुंबई सारखा भाग जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मुंबईचा, त्या भागाला खेळाचं मैदान केलं गेलं हे सगळं सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो राज्य सरकारकडनं वारंवार सांगितला गेलाय तो आहे संख्येचा. राज्य सरकार पुन्हा एकदा म्हणताना नवीन अपडेट्स आलेले आहेत प्रज्ञा. राज्य सरकार पुन्हा एकदा सांगतंय की नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. गेल्या 4 दिवसात जे काही नियम होते त्या नियमांचं सर्रास उल्लंघन झालेलं आहे आणि उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते ह्या परवानग्या देताना त्याचंही उल्लंघन झाल्याचं राज्य सरकारकडनं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे इतके उदाहरणं राज्य सरकारकडनं दिले गेले आहे आणि वारंवार हे स्पष्ट केलं जात आहे की या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडनं नियमांचं उल्लंघन होतं आहे. भारती, आपल्याला जर लक्षात असेल की ज्या दिवशी मनोज जरांगे निघणार होते मुंबईच्या दिशेने येण्यासाठी, त्याच्या आधी परवानगी नाकारलेली होती आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी. त्यानंतर काही अटी शर्ती घातल्या गेल्या, त्या मान्य केल्या गेल्या, हमीपत्र दिली गेली आणि हे सगळेजण मुंबईमध्ये आले. सध्या जे आंदोलन सुरू आहे ते अत्यंत वेगळ्या पातळीवर जाताना आपण पाहतोय, कारण का जे नियम आहेत, ज्या अटी शर्ती आहेत त्या कुठेही पाळल्या जात नाहीयेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता हायकोर्ट काही आदेश देऊ शकतं का? अर्थात हायकोर्टाकडनं आदेशाची अपेक्षाच आहे. सरकार स्वतःची बाजू मांडत आहे. नवीन अपडेट आलेली आहे. सगळ्यात आधी मी नवीन अपडेट सांगते. राज्य सरकारने पुन्हा एकदा नमूद केलेलं आहे की नियमाला अधीन राहूनच परवानगी देण्यात आली होती आणि नियमांच्या अधीन राहूनच आंदोलन करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं होतं. याचाच अर्थ की कुठल्या अटी आहेत, कुठल्या शर्ती आहेत, कुठले नियम लागू होतात हे सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरच परवानगी दिली होती आणि ते नियमांचं पालन केलं जाईल असं आंदोलकांकडनं सुद्धा मान्य केलं गेलं होतं. त्यामुळे आता खूप महत्त्वाचं असं स्टेटमेंट आहे राज्य सरकारकडनं. आणि त्याहून एक महत्त्वाचं स्टेटमेंट आलेलं आहे राज्य सरकारकडनं. राज्य सरकारने कोर्टात सांगितलंय की हे प्लॅन करून झालंय. आंदोलक ऐन गणपतीत आलेले आहे, म्हणजे गणपतीचा कालावधी घेऊन हे प्लॅन करून अशा पद्धतीने मुंबईत आंदोलन केलं गेलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारतर्फे कोर्टात सांगितलं गेलेलं आहे की हे प्लॅन करून झालंय, आंदोलक ऐन गणपतीत आले आहे. बरोबर आहे भारती, आपण पाहिलंय की ऐन गणपतीमध्ये मुंबईमध्ये किती गर्दी असते, रस्ते तुडुंब भरलेले असतात आणि अशात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक मुंबईमध्ये आलेले आहेत आणि याच मुद्द्यावरती सरकारनं भाष्य केलंय. याच अनुषंगाने एक वेगळा प्रश्न, या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत त्याबद्दल मनोज जरांगेंना विचारलं तर ते मात्र या सगळ्या समाजाची, या सगळ्या तरुणांची पाठराखण करताना आपल्याला दिसतात, त्यांची बाजू घेताना दिसतात. कुठेही त्यांना शांतता पाळण्याचं किंवा अशा पद्धतीनं वागू नका अशा प्रकारचे आदेश थेट मनोज जरांगेंकडून जात नाहीयेत. सध्या जी सुनावणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आता तरी मनोज जरांगे त्यांच्यासोबत आलेल्या या लोकांना शांतता राखण्याचं आवाहन करतील का? काय अंदाज?
नाही, खरं तर आत्ता मुद्दा हा आहे प्रज्ञा, की आता कोर्ट काय आदेश देतं किंवा या सगळ्या सुनावणीवर नंतर कोर्टाकडनं काय सूचना दिल्या जातात आहेत का आंदोलकांना, हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण याचिका दाखल झालेल्या आहेत, याचिकांवर स्वतः राज्य सरकार आत्ता कोर्टात त्यांचं मत मांडत आहे, त्यांची बाजू मांडत आहे. त्यामुळे अर्थात जर कोर्टाकडनं काही आदेश आले, निर्देश आले, सूचना आल्या तर त्यांचं पालन करावंच लागणार आहे. त्यामुळे ते काय होतंय हे बघणं आता खूप महत्त्वाचं आहे. आणि आता उच्च न्यायालयाकडनं आदेश दिले जावेत, निर्देश दिले जावेत की आंदोलकांनी नियमांचं पालन करावं अशी राज्य सरकारनी मागणी केलेली आहे. आणि उच्च न्यायालयात म्हणताय की आम्ही आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता उच्च न्यायालय पुढे काय बोलतंय हे खूप महत्त्वाचं असणार आहे. राज्य सरकारनी थेट मागणी केलेली आहे कोर्टामध्ये उच्च न्यायालयाकडे की आंदोलकांनी नियमांचं पालन करावं असे तुम्ही आदेश द्या. त्यामुळे खूप महत्त्वाची अपडेट आहे. परत एकदा अशा पद्धतीने आदेश द्या. मात्र उच्च न्यायालय म्हणताय की नियमांचं पालन तर व्हायलाच पाहिजे असे आदेश आम्ही आधीच दिलेले. आता पुढे कोर्टाकडनं काय सांगितलं जातं हे बघणं आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं असणार. भारती, आधी जो मुद्दा तू सांगितलास की हे सगळं प्लॅन केलं गेलं, ऐन गणेशोत्सवात हे सगळे आंदोलक इथे आले, हे सांगत असताना सरकारचा अंगुली निर्देश कोणाकडे आहे? कारण का या सगळ्यांना रसद कोण पुरवतंय त्याची माहिती आमच्या वरिष्ठांकडे आहे असं देखील वक्तव्य केलं गेलं होतं. नेमकं काय सांगू पाहताय सरकार या युक्तिवादातून? सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तिथे प्लॅन केलं गेलं हे म्हणत असताना बाकीचे सगळ्या गोष्टी आहेतच, मात्र प्लॅन केलं गेलं आहे हे म्हणत असताना जे आंदोलक आहे, जे संपूर्ण या प्रक्रियेमध्ये होते त्यांच्यासाठीच जरांगे पाटलांचे जे सहकारी आहेत किंवा ज्यांनी आंदोलन हे उभं केलं त्यांच्यासाठीच हे महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आधीपासून तारीख सांगितली गेलेली होती, तारीख त्यानुसारच हे सगळं प्लॅन केलेलं होतं. त्यामुळे आणखीन एक नवीन अपडेट सांगते आहे की उच्च न्यायालय सुद्धा आंदोलनकर्त्यांनी वेढलं गेलेलं आहे अशा पद्धतीची एक अपडेट आता कोर्टात सांगितली गेलेली आहे. आम्ही सुद्धा वर्तमानपत्रातल्या बातमीचा आधार घेत आहोत असं उच्च न्यायालय म्हणतंय. उच्च न्यायालय सांगतंय की आत्ता या क्षणी उच्च न्यायालयाची जी इमारत आहे, उच्च न्यायालय आहे, ते सुद्धा आंदोलनकर्त्यांनी वेढलं गेलेलं आहे, आंदोलकांनी वेढलं गेलेलं आहे. त्यामुळे आता नवीन काय अपडेट्स येतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला असं वाटतं हे ज्या पद्धतीने आपण युक्तिवाद आपल्यापर्यंत पोहोचतात आहे त्यानुसार की हा युक्तिवाद संपवून आता आजच्या सुनावणीच्या शेवटाकडे आजची ही सुनावणी जाते. प्रज्ञा. तर भारती, अगदी मनापासून धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि यानंतर जवळ अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अक्षय, काय अपडेट्स आहेत सुनावणी संदर्भात? सुनावणी संदर्भात आपल्याला भारती मॅडम ज्या प्रकारे आपल्याला सांगत होत्या की सगळ्यात महत्त्वाची अपडेट हीच आहे, जरांगे पाटील यांनी ज्या अटी शर्ती दिलेल्या होत्या त्या पाळल्या नाहीत हे सगळ्यात मोठं वक्तव्य हे राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते अर्ध्या तासापासून त्या एका परिस्थितीचा व्हिडिओ देखील की काय नेमकं परिस्थिती सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे या स्थानकामध्ये ही जी परिस्थिती सध्या आपण गेल्या 4 दिवसापासून अनुभवतो आहोत ती परिस्थिती नेमकी काय आहे ते उच्च न्यायालयाला दाखवण्यात आलेलं आहे आणि एक व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे. मगाशी आपण पाहिलं की फोटो दाखवण्यात आलेले होते सरकारकडून की कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलक विखुरलेले आहेत. त्याचप्रमाणे आता एक व्हिडिओ दाखवण्यात आला, अर्ध्या तासापूर्वीचा हा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमधून हे दाखवण्यात आलं की कशा प्रकारे शिवसैनिक स्थानकामध्ये आंदोलक हे सध्या बसलेले आहेत, त्या ठिकाणी वेढा घातलेला आहे. तर हे देखील एका प्रकारचे पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर राज्य सरकारकडून सादर केले जात आहेत की कशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आमच्या कोणत्या मागण्या होत्या आणि त्याच्या संदर्भात काय नेमकं चालू आहे हे देखील राज्य सरकारकडून कोर्टामध्ये सांगण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक अपडेट आली ते म्हणजे महिला पत्रकारांवर देखील आंदोलनकर्त्यांनी जी वागणूक केली, काल आपण पाहिलं होतं एक वरिष्ठ महिला पत्रकार आहे त्यांच्याबरोबर देखील गैरवर्तन झालेलं होतं आणि त्या संदर्भात देखील राज्य सरकारने याचिकाकर्त्यांनी जी आहे ती माहिती दिलेली आहे उच्च न्यायालयाला की एका महिला पत्रकाराबरोबर देखील गैरवर्तन झालं. त्या महिला पत्रकाराने मग जरांगे पाटील यांना या संदर्भात तक्रार केलेली होती. सगळ्याच पत्रकारांनी मिळून आझाद मैदानातल्या जरांगे पाटील यांना तक्रार केलेली होती. मात्र ती तक्रार करून देखील नंतर काही झालं नाही. जरांगे पाटील यांनी असं म्हटलं होतं की ही जी मुलं आहेत ती सगळी गावाखेड्यातली मुलं आहेत, त्यामुळे 7 दिवस आमच्यासाठी
तुमच्यासाठी हा त्रास सहन करून घ्या, असं उत्तर जरांगे पाटील यांचं होतं. त्यामुळे टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन जे आहे त्यांनी देखील एक पत्र जरांगे पाटील यांना दिलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणामध्ये काही लोक जे आहेत ते त्रास देत आहेत प्रसार माध्यमातल्या लोकांना. त्या संदर्भात हे पत्र देण्यात आलेलं होतं आणि तोच उल्लेख आता याचिकाकर्त्यांकडून हायकोर्टात करण्यात आलेला आहे. आणि हायकोर्टामध्ये जसं की मगाशी म्हटलं की कोणकोणत्या अटी पाळल्या गेलेल्या नाहीत हे देखील हायकोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे, जे राज्य सरकारने सांगितलेलं आहे किंवा जे याचिकाकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आता या संदर्भामध्ये हायकोर्ट देखील काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं आहे. कारण की हायकोर्टाने निर्देश दिलेले होते की कोणकोणत्या अटी व्हाव्यात आणि त्या कोणकोणत्या अटींच्या नुसार हे आंदोलन व्हावं. मात्र त्या अटींच्या नुसार आंदोलन झालं नाहीये हे राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता यापुढे हायकोर्ट अजून एक नवीन अपडेट आलेली आहे. अनेक शाळांनी स्वतःहून सुट्टी जाहीर केलेली आहे. जसं की आपण पाहताय आज सोमवार आहे, पण अनेक शाळांनी स्वतःहून सुट्टी जाहीर केलेली आहे. एका दिव्यांग विद्यार्थ्याला 5 तास वाहतुकीमध्ये अडकल्यामुळे पडतावं लागलेलं आहे. ही माहिती देखील राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिलेली आहे. आता ही सगळी जी माहिती आहे राज्य सरकार गोळा करत होतं. वारंवार जरांगे पाटील यांना सांगण्यात आलेलं होतं की तुमच्याकडून अटी शर्तींचं नियमांचं उल्लंघन केलं जातं आहे, अशी माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला मगाशी दिली. मात्र आता हे देखील सांगण्यात येत आहे, पुरावे सादर करण्यात येत आहेत, व्हिडिओ फोटोद्वारे हे पुरावे सादर करण्यात येत आहेत आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. CSMT परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर BMC आहे किंवा मंत्रालय आहे, पोस्ट ऑफिस आहे, अनेक मोठमोठ्या बँक्स आहेत, स्टेट बँक असेल, शेअर मार्केट आहे, अशा सगळ्या कार्यालयांना ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होम करा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या परिसरामध्ये जी नेहमी चाकरमान्यांची वर्दळ असते ती आज केवळ या मराठा आंदोलकांची वर्दळ आपल्याला दिसून येत आहे. गाड्या कुठेही सुरू नाही आहेत. अनेक रस्ते या फोर्ट परिसर, CSMT परिसर यामधले बंद आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे कोंडी झालेली आहे आणि कोंडी सोडवण्यासाठीच आज ही उच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र या सुनावणीमध्ये हायकोर्टाच्या समोर राज्य सरकारने अनेक पुरावे सादर केलेले आहेत आणि आमच्या कोणकोणत्या परवानग्या होत्या, मग हमीपत्र काय होतं, त्या हमीपत्रामध्ये जरांगे पाटील यांनी काय म्हटलं हे हायकोर्टाने स्वतः वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलाच उल्लेख जो आहे तो आमरण उपोषणाचा होता. त्यामुळे या संपूर्ण हमीपत्रामध्ये इतर ज्या मागण्या मान्य केलेल्या होत्या जरांगे पाटील यांनी, त्यामध्ये धुळक्षेपकाचा वापर असेल जो मोडण्यात आलेला आहे, आझाद मैदानामध्ये जे आंदोलन होतं ते आझाद मैदानाच्या बाहेर पडलेलं आहे, केवळ 5,000 लोकांना एंट्री होती किंवा त्या ठिकाणी उभं राहण्यास परवानगी होती, तो देखील नियम मोडण्यात आलेला आहे. तर या सगळ्या नियम जे मोडलेले आहे त्याची माहिती ही हायकोर्टाद्वारे देण्यात आलेली आहे. आता दुसरं गुणरत्न सदावर्ते बोलतात हायकोर्टामध्ये आरक्षण राजकारणामुळे हे सगळं सुरू आहे, आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप झालेला आहे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलन करताना ट्रकने सामान पुरवतोय. तर एक माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हायकोर्टाला ही माहिती देण्यात आलेली आहे की हे जे आंदोलन आहे ते हे जे आंदोलन आहे ते एका प्रकारे कुठे ना कुठे काही राजकीय पक्षांकडून चालवलं जातं आहे. त्यामध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेचं. कशा प्रकारे ट्रकने सामान पुरवलं जाते, कशा प्रकारे त्यांना रसद पुरवली जाते हे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून सांगण्यात येते, दाखवण्यात येते हायकोर्टाला. आणि त्याच्यावरून आता हायकोर्ट नेमकं काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या आरक्षणाच्या एकूणच विषयामध्ये राजकारण होतं हे आपल्याला आधीपासूनच माहिती आहे. मग ठाकरे गटाचे नेते असेल किंवा मवियाचे नेते असतील ते महायुतीवर आरोप करतात, महायुतीचे नेते आहेत ते मवियावर आरोप करतात. तर म्हणजे दोन्ही पक्ष जे आहेत, दोन्ही युती जे आहेत त्या सत्तेमध्ये बराच काळ होत्या. मात्र हा आरक्षणाचा प्रश्न सुटला गेलेला नाही आहे आणि शेवटी आज उपोषण करायची वेळ किंवा आंदोलन करायची वेळ पुन्हा एकदा मराठा समाजावर आलेली आहे. मग मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण होतं हे तर निश्चित आहे. मात्र कोण करतंय तर गुणरत्न सदावर्ते यांनी दोघांचं नाव घेतलेलं आहे. एक तर ठाकरेंची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यामध्ये आंदोलन करताना मदत करतात, रसद पुरवत आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. एक प्रकारे हा जर आपण ही संपूर्ण सुनवाई जर आपण सुनावणी जर आपण बघितली तर त्या सुनावणीच्या शेवटी काय नेमकं होणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आज हायकोर्टाने हे आदेश दिलेले होते की नियमांमध्ये बसवून आंदोलनाला परवानगी द्या. मग हायकोर्टाची जी परवानगी होती त्या हायकोर्टाच्या परवानगीनुसार पोलिसांनी काही नियम बनवले, काही अटीशर्ती बनवल्या होत्या आणि त्यानंतर जरांगे पाटील यांना परवानगी दिलेली होती. मग आता ज्यावेळी हायकोर्टाने निर्देश दिलेले होते त्याच्यानंतर हे संपूर्ण आंदोलन झालं. मग आता हायकोर्टच या आंदोलनाच्या संदर्भात काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण हे खूप महत्त्वाचं आहे.
बरोबर आहे अक्षय. आणि हे सगळं सांगत असताना तू उल्लेख केलास की CSMT स्थानक परिसरातले व्हिडिओज हे हायकोर्टामध्ये दाखवले गेले. जसं तू म्हणालास की कधीही जा CSMT स्थानकामध्ये नोकरदार वर्गाची मुंबईकरांची गर्दी असते. सध्याचं काय चित्र आहे CSMT स्थानकामधलं? प्रज्ञा, मी ते तुला दाखवतोच की नेमकं काय चित्र आहे, पण आणखीन एक नवीन अपडेट यामध्ये आलेली आहे ती म्हणजे आंदोलनकर्ते हे शिवीगाळ करतायत. सुप्रिया सुळे यांना घेराव करण्याचा प्रयत्न त्यांच्यावर करण्यात आला, त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या मारण्यात आल्या, महिला पत्रकार वार्तांकन करू शकत नाहीत आणि शाहीनबाग आंदोलनानुसार याची चौकशी व्हावी अशी मागणी ही सदावर्ते यांनी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे. शाहीनबाग हे जे आंदोलन होतं त्यामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे हस्तक्षेप होते किंवा राजकीय हस्तक्षेप होते, मग त्याची चौकशी लावली गेली होती, त्याच प्रकारे याही आंदोलनाची चौकशी लावावी अशी मागणी मुख्यमंत्री सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये आता सध्या केलेली आपल्याला दिसून येते आहे. ही सुनावणी खूप वेगवेगळे खूपच वळण घेते आहे, कारण की वेगवेगळ्या आंदोलनांचे दाखले त्यामध्ये दिले गेलेले आहेत. मग किसान आंदोलन जे झालं ते देखील खूप मोठं आंदोलन झालं होतं दिल्लीमध्ये, शाहीनबाग आंदोलन झालं ते देखील खूप मोठं झालेलं होतं, मुंबईमध्ये देखील याचे पडसाद उमटलेले होते. आणि आता जर आपण पाहिलं तर त्या सगळ्या आंदोलनांचा इथे एक प्रकारे उदाहरण घेण्यात येते आणि त्याच्या संदर्भातच चौकशी व्हावी, या आंदोलनामध्ये कोणी कोणी मदत केली किंवा हे आंदोलन कोणापासून प्रेरित झालेलं आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये केलेली आहे. आता तू जो प्रश्न विचारस की आताची काय परिस्थिती आहे, तर आता मी सध्या CSMT स्थानकामध्येच आहे आणि या स्थानकामध्ये आता देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि आता देखील मोठ्या प्रमाणात इथे वादन सुरू आहे. मग डफली असेल किंवा हलगी असेल, त्या हलगीच्या तालावर इथे ठेका धरला जातोय. एका बाजूला आपण पाहिलं तर भारत मातेचा झेंडा आहे, म्हणजे भारताचा आपला राष्ट्रीय ध्वज आहे, त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांचा देखील ध्वज आहे आणि संपूर्ण या CSMT स्थानकामध्ये आंदोलक जे आहेत, मराठा आंदोलक, ते कुठे ना कुठे बसलेले आहेत, विश्रांती घेत आहेत, थांबलेले आहेत, घोषणा देत आहेत, नाचतायत, व्यक्त करतायत, रोष असेल, आनंद असेल तो व्यक्त करतायत. म्हणजे त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशा सगळ्या प्रकारे जे आंदोलक आहेत ते कुठे ना कुठे CSMT स्थानकामध्ये बसलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि याच संदर्भातला व्हिडिओ हा हायकोर्टामध्ये दाखवण्यात आला आणि सध्याची CSMT स्थानकातली काय परिस्थिती आहे हे देखील दाखवण्यात आलं आणि हे मुख्यतः राज्य सरकारकडून दाखवण्यात आलं. याचिकाकर्ते म्हणून एमी फाउंडेशन जे आहे, जे गुणरत्न सदावर्ते यांची फाउंडेशन आहे, त्या एमी फाउंडेशनची जी याचिकाकर्ते म्हणून गुणरत्न सदावर्ते हे आपली बाजू मांडतात, तर त्यांच्याकडून हे व्हिडिओ दाखवण्यात आले नाहीत. हे देखील इतकं महत्त्वाचं आहे. राज्य सरकारनेच दाखवलेलं आहे की कोणत्या कोणत्या नियमांचं या ठिकाणी उल्लंघन हे हायकोर्टाचे आदेश असून देखील या जरांगे पाटील यांच्या संपूर्ण या मराठा आंदोलकांनी केलेली आहे. त्यामुळे आता हायकोर्ट या संदर्भामध्ये पुढची काय भूमिका घेतं किंवा काय नेमकं या सुनावणीमध्ये बोलतं किंवा या सुनावणीचा शेवट कसा होतो, आजच यामध्ये निकाल लागतो, आजच यामध्ये हायकोर्ट आदेश देतं, हे आदेश हायकोर्ट जे आहे ते राज्य सरकारकडे हे आदेश देण्याचं किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात आदेश देतं. जर हायकोर्टाने आदेश दिले की कायदा आणि सुव्यवस्था राखा, मुंबई पुन्हा एकदा सुरू करा, आंदोलकांना कमी करा, असे जर आदेश दिले तर मात्र काय होणार, राज्य सरकार काय भूमिका घेणार, पोलीस नेमकं काय भूमिका घेणार. पोलिसांच्या संदर्भात जरी आपण पाहिलं तर पोलिसांचा संयम हा आपल्याला खरंच वाखाणण्याजोगा या ठिकाणी आहे, कारण की पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आलेलं आहे. गुणरत्न सदावर्तेच हायकोर्टामध्ये बाजू मांडतायत. आगामी निवडणुकांमुळे राज्य सरकार काही करू शकत नाही. सगळ्या मराठा संघटनांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे. ॲडव्होकेट आनंद काटे यांच्या वतीनं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न मात्र उच्च न्यायालयाने त्याच्यावर तीव्र आक्षेप घेतलेला आहे आणि अद्याप तुम्ही हस्तक्षेप याचिका दाखल केली नाही, त्यामुळे तुम्हाला कोणताही हक्क या ठिकाणी हस्तक्षेपाचा नाही आहे असं हायकोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. तर दोन महत्त्वाचे अपडेट आता आलेले आहेत. एक तर आगामी निवडणुकांमुळे राज्य सरकार काही करू शकत नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात हायकोर्टाला आणि सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत त्यांची ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी आहे. हे दोन मुद्दे गुणरत्न सदावर्ते यांनी ठेवलेले आहेत. तर दुसरीकडे ॲडव्होकेट आनंद काटे यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही सुनावणी सध्या सुरू आहे. या चालू सुनावणीमध्येच हा हस्तक्षेप याचिका करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला होता. मात्र हायकोर्टाने त्यांना थांबवलं. त्यांना हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही आधी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली नव्हती, त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे बोलण्याचा अधिकार हा नाही आहे असं म्हणून हायकोर्टाने त्यांना थांबवलेलं आहे. त्यामुळे आनंद काटे आता नेमकं त्यांची याचिका कशा प्रकारे करतात किंवा हस्तक्षेप याचिका त्यांची कशा प्रकारे दाखल करतात हे बघणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे आणि हायकोर्ट त्यांना बोलू देतं का हे देखील बघणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल आणि ज्या पद्धतीनं हायकोर्टानं
सध्या निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. युक्तिवाद सुरू आहे. अक्षय, या सगळ्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाचं नेमकं काय म्हणणं आहे? सदावर्ते नेमकं काय म्हणतायत? सरकारी हस्तक्षेपाबद्दल किंवा राजकीय हस्तक्षेपाबद्दल जरांगे नेमकं काय म्हणाले? माफ कर, सदावर्ते नेमकं काय म्हणाले? राजकीय हस्तक्षेपाबद्दल सगळ्यात गुणवंत सदावर्ते हेच म्हणतात की सध्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकांच्यामुळे राज्य सरकार हस्तक्षेप करत नाहीये. हा एक गंभीर आरोप आहे आणि गंभीर आरोप हा सदावर्ते यांनी राज्य सरकारवर केलेला आहे आणि राज्य सरकार देखील सध्या उपस्थित आहे. राज्य सरकार असं म्हणतं की आम्ही तर कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा कोर्टाच्या आदेशानुसार ही परवानगी दिली होती, पण आदेशाचं पालन झालेलं नाहीये. जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांनी देखील आदेशाचं पालन केलेलं नाहीये. त्यामुळे हायकोर्टाने आम्हाला निर्देश द्यावे आम्ही काय करावं. हायकोर्टाने त्याच्यावर उलट हे दिलेलं आहे की तुम्ही ते ठरवा. आम्ही तर आधी ऑलरेडी आदेश दिलेले होते. अशा प्रकारे सध्या एकूणच परिस्थिती ही हायकोर्टामध्ये आहे, सध्या सुरू आहे आणि या सुनावणीमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे की नेमकं या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. प्रज्ञा, या सगळ्यामध्ये कोर्टानं नेमकं काय म्हटलंय? कोर्टाची काय भूमिका आहे? प्रज्ञा, कोर्ट असं म्हणतं आहे की कोर्टाने हायकोर्टाला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये या हायकोर्टाने देखील आपण पाहत आहे की हायकोर्टाने विचारलेलं आहे. गुणवंत सदावर्ते असतील किंवा हायकोर्टाने राज्य सरकार असेल त्यांना विचारलं की नेमकी तुम्ही कोणकोणत्या परवानग्या दिलेल्या होत्या. मग 2 दिवसाची म्हणजे शनिवार रविवार ही जी परवानगी देण्यात आलेली होती ती नेमकी परवानगी जी आहे ती कोणी दिलेली होती अशी देखील हे देखील विचारणा जी हायकोर्टाकडून राज्य सरकारला करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने ते देखील स्पष्ट केलेलं आहे की 2 दिवस जे एक्स्ट्रा झालेले आहेत शनिवार आणि रविवार ही परवानगी आम्ही दिलेली नाही. ही परवानगी जी आहे त्या संदर्भात आम्ही कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. केवळ एकच दिवसाची परवानगी जी आहे ती आमच्याकडून देण्यात आलेली होती. आता आणखीन काही अपडेट्स जे आहेत त्या यामध्ये आलेल्या आहेत आणि मराठा आरक्षणाला समर्थन करणाऱ्या वकिलांकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न यामध्ये झालेला होता. म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूने जे आहेत मराठा आरक्षणाच्या बाजूने कुठे ना कुठे समर्थन करण्याचे जे वकिलांचे प्रयत्न होते ते सगळे वकील जे आहेत ते आता ॲडव्होकेट काटे जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या या संदर्भातले वकील आहेत आणि त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरक्षण देण्यात आलेलं आहे. उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की आधीच आरक्षण देण्यात आलेलं आहे, तुम्हाला ते आरक्षण हवं आहे की नाही हे देखील उच्च न्यायालयाने विचारलेलं आहे. मात्र वकिलाला त्यामध्ये उत्तर देता आलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे जेव्हा ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 10% आरक्षण हे देण्यात आलेलं होतं आणि ते आरक्षणाच्या संदर्भात हायकोर्ट आता विचारत आहे की जे वकील आहेत मराठा आरक्षणाच्या बाजूने जे बाजू मांडत आहेत त्या वकिलांना हायकोर्ट विचारत आहे की तुम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही. या संदर्भात आता त्यांची जी बाजू आहे वकिलांची जी बाजू आहे ती वकील मांडणार आहेत. नेमकं या संपूर्ण म्हणजे CSMT परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथे मराठा आंदोलक आहेत ते आणि कुठे ना कुठे ते आवेशाने बोलतात. बरोबर आहे अक्षय. त्यामुळे गेल्या 4 दिवसामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. अक्षय, तू सोबत राहा. आपण हायकोर्ट परिसरामध्ये जाऊयात. आपले प्रतिनिधी राजू सोनावणी तिथून आपल्यासोबत आहेत. राजू, सुनावणी आतमध्ये सुरू आहे, बाहेर काय परिस्थिती आहे? अगदी आपण पाहतोय की हायकोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी सुरू आहे आणि हायकोर्ट परिसरामध्ये सुद्धा मराठा आंदोलक जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलं तर या घडीची एक महत्त्वाची अपडेट, आमच्याही गाड्या अडवण्यात आल्या असं हायकोर्टानं निरीक्षण दिलेलं आहे, निरीक्षण नोंदवलेलं आहे. कोर्टानं कर्तव्य पार पाडलं, अंमलबजावणीची जबाबदारी सरकारची आहे असं कोर्ट म्हणालंय. आमच्याही गाड्या अडवण्यात आल्या असं देखील हायकोर्टाकडून निरीक्षण मांडण्यात आलेलं आहे. या सुनावणी दरम्यान हायकोर्टामध्ये देखील आंदोलकांचा आवाज ऐकू गेला आणि त्यामुळे हायकोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यासोबतच आमच्याही गाड्या अडवण्यात आल्या असं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. कोर्टानं आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे, अंमलबजावणीची जबाबदारी सरकारची आहे असं म्हणत चेंडू आता पुन्हा एकदा सरकारच्या कोर्टात टोलवला गेलेला आहे. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे देखील लक्ष असेल. कोर्टानं कर्तव्य पार पाडलंय, अंमलबजावणीची जबाबदारी सरकारची आहे असं कोर्टानं नमूद केलेलं आहे. या सगळ्या सुनावणी दरम्यान कोर्ट नेमकं काय आदेश देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि कोर्टानं आपलं कर्तव्य पार पाडलेलं असून अंमलबजावणीची जबाबदारी सरकारची आहे असं कोर्टानं म्हटलंय.
राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, कोर्टानं कर्तव्य पार पाडलं, अंमलबजावणीची जबाबदारी सरकारची आहे, या कोर्टाचं म्हणणं डिकोड कसं करायचं? अगदी आपण पाहतोय की कोर्टाने आता म्हटलेलं आहे की राज्य सरकारची जबाबदारी आहे अंमलबजावणी, राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे। त्यामुळे आता राज्य सरकारच्या कोर्टामध्ये संपूर्णपणे हा चेंडू आलेला पाहायला मिळतोय। खरं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की याच्या आधी महाधिवक्ता असेल किंवा सदावर्ती यांनी जी आहे ती बाहेरची परिस्थिती आहे ती सांगितलेली होती। अनेक फोटोग्राफ जे आहे ते दाखवले गेले होते। त्यामध्ये आपण पाहतोय की सीएसटी रेल्वे स्थानक कशा प्रकारे रेल्वे रोको केला, हॉस्पिटल जायला कसा अडचण होते, सगळे दाखवलेलं होतं। आणि स्वतः आता जे जजेस आहे, न्यायमूर्ती आहे, त्यांनी सुद्धा म्हटलं आहे की आमच्या सुद्धा गाड्या ज्या आहेत ते अडवण्याचा प्रयत्न झालेला होता। त्यामुळे कुठेतरी याचा फटका जो आहे तो न्यायमूर्तीने सुद्धा बसलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता कोर्टाने सुद्धा एक प्रकारे जे आहे ते राज्याकडे संपूर्णपणे अंमलबजावणी संदर्भातलं चेंडू जे आहे ते राजू, थोडंसं थांबवते, आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारच्या बाजूनं महाधिवक्ता बाजू मांडतात आणि कोर्टानं निर्णय द्यावा, आदेश द्यावे, आम्ही लगेच त्याचं पालन करू असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। आम्ही तातडीनं कारवाई करू, फक्त कोर्टानं निर्णय द्यावा अशी भूमिका महाधिवक्त्यांकडून मांडली गेलेली आहे। कोर्टाच्या निर्णयाकडे, कोर्टाच्या आदेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि कोर्टानं या संदर्भातला निर्णय द्यावा, त्या अनुषंगानं आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ते कोर्टामध्ये बाजू मांडतायत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचंही जरांगेंकडून उल्लंघन झाल्याचं महाधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केलेलं आहे। त्यामुळे कोर्टानं निर्णय द्यावा, आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्ते म्हणतायत। कोर्टानं जे आदेश दिलेले होते, उच्च न्यायालयाचे जे आदेश होते, त्याचं देखील जरांगेंनी उल्लंघन केलंय असं महाधिवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, काय म्हणणं आहे महाधिवक्त्यांचं? राजू, माझा आवाज पोहोचतोय? कोर्टाकडनं हो, कोर्टाने जी आहे ती राजू सर, माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत तर महाधिवक्त्यांनी काय युक्तिवाद केलाय कोर्टात? अगदी आपण पाहतोय का महाधिवक्त्यांनी ज्या प्रकारे युक्तिवाद केलेला आहे का कोर्टाने आदेश द्यावे अशा प्रकारचं म्हटलेलं आहे, तर कोर्टाने म्हटलेलं आहे की राज्य सरकारची ही जबाबदारी आहे। त्यामुळे आता अंतिमपणे जे आहे तर कोर्ट काय सांगते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे सगळं होत असताना पाहतोय मराठा आंदोलक जे आहेत ते कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती जमायला सुरुवात झालेली आहे। रांगेमध्ये सगळे मराठा आंदोलक जे आहे ते कोर्टाच्या बाहेर जमलेले आहेत। नेमकं काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते। पाहतोय आपण इथं सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते जमलेले आहेत। अगदी कोर्टाच्या समोर असतील तिकडे सिग्नलला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे पोलिसांचा सुद्धा मोठा फौज फाटा सुद्धा त्या ठिकाणी तैनात झालेला आहे। एकूणच पाहतोय आपण का ज्या प्रकारे आता कोर्टाने सांगितलेलं आहे की नेमकं राज्य सरकारची ही जबाबदारी आहे, राज्य सरकार काय करणार आहे। आणि दुसरी का आपण पाहतोय की महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्टाने निर्देश द्यावा। त्यामुळे आता नेमकं कोर्ट काय निर्देश देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर यामध्ये पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतोय का तुम्ही रस्ते खाली करत नाही, अतिरिक्त जमावाला तुम्ही का काढत नाही, असं उच्च न्यायालयाने थेट विचारणा जी आहे ती केली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओमध्ये धमकी देण्याचं आल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे। मात्र हे निश्चित काळासाठी सुरू राहू शकत नाही, राज्य सरकारची भूमिका काय असं सुद्धा विचारण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकारच्या कोर्टामध्ये संपूर्णपणे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। असं जर सुरू राहिलं तर कायद्याचं राज्य राहणार नाही असं राज्य सरकार जे आहे ते म्हणताना पाहायला मिळते। त्यामुळे एकूण जर पाहिलं आपण तर आता कोर्ट नेमकं काय आदेश देते राज्य सरकारला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र कोर्टाचा निकाल येण्याच्या आधीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती कोर्टाच्या बाहेर जे आहे ती गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। अनेक मराठा आंदोलक जे आहे ते हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांचा
फौजफाटा सुद्धा तसा मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेला आहे. खरं तर हायकोर्टाकडे त्यांनी येऊ नये यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. मात्र असं असताना सुद्धा अनेक आंदोलक जे आहे ते थेट हायकोर्टाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या देताना पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणामध्ये आक्रमकता जी आहे ती आपली आंदोलकांमध्ये जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे आता नेमकं कोर्टाचा नेमका काय आदेश येतोय आणि त्यानंतर या सगळ्या मराठा आंदोलकांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर आपण पाहतोय की मराठा आंदोलनाला वारंवार वकील गुणवर्धन सदावर्ते यांनी विरोध केला होता आणि आता सुद्धा आपण पाहतोय की हायकोर्टामध्ये सदावर्ते जे आहे ती बाजू मांडतात. त्यामुळे हायकोर्टामध्ये आतमध्ये सदावर्ते आहेत आणि आता नेमका हा निकाल आल्यानंतर सदावर्ते बाहेर आल्यानंतर सुद्धा काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे. समोर अगदी आपण पाहतोय की मराठा आंदोलक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जमायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एकूण जर पाहिलं तर या ठिकाणची परिस्थिती सुद्धा आपल्याला जे पाहायला मिळते ती काही प्रमाणामध्ये तणावपूर्वक म्हणावं लागेल. कारण पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पोलीस जे आहे ते घोषणाबाजी करू नका असं सांगत असताना सुद्धा या ठिकाणी अनेक आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की कोर्टाच्या दोन्ही बाजूकडनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आंदोलक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. खरं तर आपण पाहतोय CST परिसर असेल किंवा मेट्रो परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते आंदोलक मोठ्या प्रमाणावरती जमत आहेत. आणि आता आपण जर पाहिलं तर आपल्याला हायकोर्टाच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक आंदोलक जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच आहे की आता कोर्टाचा निर्णय जो आहे तो आता अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. आपण पाहतोय जर अंडरटेकिंगचं उल्लंघन झालं तर तुम्ही का त्यांना सांगत नाही, तुम्ही आंदोलन थांबवा हे तुम्ही त्यांना का सांगत नाही असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केलेली आहे. कारण आपण पाहतोय की एकीकडे राज्य सरकार जे आहे ते हायकोर्टामध्ये सांगते की उल्लंघन होत आहे, मात्र उल्लंघन होत आहे त्यामुळे आंदोलन थांबवा असं तुम्ही जे आहे ते थेट आंदोलन करताना का सांगत नाही असा प्रश्न जो आहे तो कोर्टाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता नेमकं याच्यावरती सुद्धा काय उत्तर जे आहे ते राज्य सरकारकडनं दिलं जाणार आहे आणि त्यावरती कोर्ट सुद्धा काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये कोर्टाच्या आदेशाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकारकडून आपली बाजू मांडली जाते, पण त्यासोबतच याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा किंवा ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असा याचिकाकर्त्यांचा यामध्ये आरोप आहे. आंदोलन आणि परिस्थिती टाळता आली असती असं याचिकाकर्ते म्हणतात, पण सरकारनं ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला नाही असा आरोप देखील याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. अटींचं उल्लंघन केलं जात आहे तर जरांगेंना का सांगत नाही असा सवाल देखील हायकोर्टानं उपस्थित केलेला आहे. आंदोलन थांबवण्यास सरकार जरांगेंना का सांगत नाही असं कोर्टानं विचारलंय. आंदोलन आणि परिस्थिती टाळता आली असती असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. सरकारनं परिस्थिती टाळली नाही किंवा तसा प्रयत्न केला नाही असा देखील याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. राजू सोनावणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. राजू, सध्याचा युक्तिवाद जर आपण पाहिला तर याचिकाकर्ते असतील किंवा हायकोर्ट असेल, राज्य सरकारला काही तिखट सवाल विचारले जात आहेत. परिस्थिती टाळण्याचा का प्रयत्न झाला नाही किंवा जरांगेंना तुम्ही आंदोलन थांबवा असं का सांगितलं जात नाही असं म्हणत सरकारला सवाल केले जात आहेत. आपण पाहिलं तर सरकारला अनेक सवाल जे आहे ते कोर्टाने केलेले पाहायला मिळतात. कारण आपण यामध्ये सगळं पाहिलं तर ज्या प्रकारे महाधिवक्त्यांनी सगळे चित्रीकरण जे आहे म्हणजे अगदी CSTला रेल्वे रोको कसा झाला, त्याचप्रमाणे हॉस्पिटल जायला कशा प्रकारची अडचण येते या सगळ्या याची परिस्थिती जी आहे ती कोर्टाला सांगितली. मात्र कोर्टाने हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की संपूर्ण कायदा सुव्यवस्था राखणं, आंदोलन जे आहे ते नियमानुसार होऊ देणं ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकार यावरती निर्णय का घेत नाही, राज्य सरकारने जर उल्लंघन होत असेल तर तसं आंदोलन करताना सांगून हे आंदोलनावरती का निर्णय घेतला नाही अशा प्रकारचा जो आहे तो प्रश्न उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की न्यायमूर्तींच्या गाड्यांना सुद्धा अडवण्यात आलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी हे जे आहे त्या सगळ्या याच्यावरती एक प्रकारची जी आहे ते न्यायमूर्तींची सुद्धा नाराजी जी आहे आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्यामुळे राज्य सरकार कुठेतरी कमी पडतंय का, पोलिसांचं बळ जे आहे ते का वापरलं जात नाहीये अशा प्रकारचे सुद्धा अनेक जे आहे ते प्रश्न उपस्थित होतात. कारण पोलिसांनी जर ह्या सगळ्या यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा प्रश्न उद्भवू शकला नसता. त्यामुळे आता ज्या प्रकारे कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे आणि दुसरीकडे राज्य सरकार म्हणते की कोर्टाने जे आहे ते आम्हाला आदेश द्यावेत. त्यामुळे आता कोर्ट नेमकं काही आदेश देणार आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण पाहतोय का आज 4था दिवस आहे आणि 4था दिवस असताना आंदोलकांची जी आहे काही आक्रमक भूमिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळी रेल्वे रोको आपल्याला पाहायला मिळाला, त्याचप्रमाणे काही सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळालेले होते. त्यामुळे एकूण जर पाहिलं तर आंदोलक आक्रमक होता
होताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडनं राज्य सरकारकडनं जे काही बैठकांचं सत्र सुरू आहे त्यामुळे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यामधली जी आहे ती कोंडी सुटताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे हे वातावरण सुद्धा निवळताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता नेमकं कोर्टातून काय आदेश येतोय हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण राज्य सरकार जे आहे ते कोर्टाच्या आदेशासाठी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळते. कारण राज्य सरकारचे महाधिवक्ता वारंवार म्हणतात की कोर्टाने आदेश द्यावा, त्यामुळे आता कोर्टाने आदेश काय देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील आणि त्यानंतर जे आहे ती नेमकी काय कार्यवाही होते हे सुद्धा पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय का गुणवत्ता सदावर्तेंनी जी आहे ती कोर्टात पुन्हा एकदा बाजू मांडलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की मी 29 तारखेला तक्रार दिलेली, आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी परिस्थिती जाणीव करून ही जी आहे ती दिलेली होती, लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला, पण पोलिसांनी कारवाई केलेली नाही असं जे आहे ते गुणवर्धन सदावर्ते यांनी हायकोर्टात सांगितलेलं आहे का पोलिसांना याची पूर्णपणे माहिती दिलेली होती, लेखी सुद्धा तक्रार केलेली होती, मात्र पोलिसांनी कुठल्याही प्रकारची याच्यावरती ॲक्शन घेतली नाही. आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो सदावर्तेंनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सदावर्तेंनी सुद्धा अनेक राजकीय टिप्पणी सुद्धा केलेली आहे. याच्या आधी सुद्धा म्हटलेलं आहे कोर्टामध्ये की या संपूर्ण ज्या आंदोलनाला जे आहे ते शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते जे आहे ते जेवण वगैरे पुरवतात अशा प्रकारचा थेट जो आहे आरोप केलेला होता. त्यामुळे आता सदावर्तेंचे सुद्धा कोर्टामध्ये मोठे आरोप जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाबाहेर घोषणाबाजी सुरू असल्याचं सदावर्तेंनी पुन्हा एकदा जे आहे ते उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आपण पाहतोय का उच्च न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती मराठा आंदोलक आहे त्यांची घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आणि ते पुन्हा एकदा सदावर्तेंनी जे आहे ते कोर्टाला सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं सुनावणी सुरू असताना सुद्धा कुठेतरी आंदोलक बाहेर जमलेले आहे आणि ते एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण कोर्टात अशा प्रकारची जी आहे ती सुनावणी होत असताना अशा घोषणा देणं कितपत योग्य आहे असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. त्यामुळे आता सदावर्तेंच्या भूमिकेकडे असतील किंवा महाधिवक्ता यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याच्यावरती कोर्टाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं राहील. मात्र एकूण जर पाहिलं आपण का जी संख्या जी आहे ती मुंबईच्या दिशेने वाढताना पाहायला मिळते. अजूनही मुंबईच्या बाहेरून अनेक आंदोलक जे आहे ते मुंबईत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. CST स्थानक असेल किंवा चर्चगेट असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलकांचा जमाव वाढायला लागलेला आहे. मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बॅरिकेडिंग करावी लागलेली आहे. पहिल्यांदाच पाहतोय आपण का मंत्रालयाच्या प्रत्येक रस्त्यावरती 2-2, 3-3 ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि थेट केंद्रीय सुरक्षा बल सुद्धा त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे. त्यामुळे मुंबई पोलीस असेल किंवा केंद्रीय सुरक्षा बलाचं सुद्धा या ठिकाणी तैनात केलेलं आहे. त्यामुळे मोठी सुरक्षा जी आहे ते मुंबई भारत आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही तर आंदोलनामुळे आज अनेक कार्यालयामध्ये कर्मचारी असतील, अधिकारी असतील ते सुद्धा पोहोचू शकले नाही. याचा फटका खाजगी सुद्धा काही संस्थांना बसलेला आहे. आपण पाहिलेलं आहे की अनेक व्यापाऱ्यांनी सुद्धा राज्य सरकारवरती नाराजी व्यक्त केलेली आहे की आम्हाला सुरक्षा देण्यात यावी. त्यामुळे या सगळ्यांचा सांगोपांग विचार जो आहे तो आता हायकोर्ट कशा प्रकारे करणार आहे, हायकोर्टाची नेमकी काय भूमिका असणार आहे, हे आंदोलन जे आहे ते आता याला मुदत मिळणार आहे की आंदोलनासंदर्भातली काही घोषणा जे आहे ते होते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूण जर पाहिलं की अजूनही पाहतोय आपण का हायकोर्टाच्या बाहेर अजूनही मराठा आंदोलकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती रांग या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र अनेक आंदोलक जे आहे ते या ठिकाणी पाहतो आपण का भगवे गमछे जे आहे ते घालून या ठिकाणी हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते दाखल झालेले आहे आणि नेमका हायकोर्टाचा काय निकाल येतोय, हायकोर्टची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते हायकोर्टाचा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय की आणखी सुद्धा या ठिकाणी सदावर्तींनी काही मुद्दे मांडलेले आहेत. तुम्ही सगळीकडे आहात, मंत्रालयाबाहेर आहात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये सुद्धा या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. आम्ही जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आहोत. मुंबई उच्च न्यायालय आम्ही आज देखील त्यांना वैद्यकीय उपचार घेण्यास सांगू शकतो असं जे आहे ते उच्च न्यायालयाने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की आता पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते निर्णय येण्याचं जे आहे अपेक्षित आहे. त्यामुळे तर हायकोर्टाच्या निर्णयाकडे सगळे आंदोलक असतील किंवा राज्य सरकार असेल यांचं सगळं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. अगदी राजू, असे सोबत राहा. पुन्हा एकदा नव्याने जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा ही बातमी दाखवतोय. सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतायत आणि या संदर्भात आता तातडीची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये घेतली जातेय. या आंदोलनाच्या विरोधामध्ये काही याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्याची दखल घेऊन आज सुट्टी असताना देखील ही सुनावणी घेण्याचं उच्च न्यायालयानं मान्य केलेलं आहे. एमी फाउंडेशननं सुद्धा या संदर्भात याचिका दाखल केलेली होती.
सध्या हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे. वेगवेगळे युक्तिवाद यामध्ये केले जात आहेत. यामध्ये सरकारकडून युक्तिवाद केले जात आहेत, सोबतच सदावर्ते यांनी सुद्धा काही युक्तिवाद केलेले आहेत. हायकोर्टानं सरकारला या सगळ्या संदर्भात काही सवाल सुद्धा विचारले आहेत. याविषयी आपण जाणून घेतोय. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत. राजू, सध्याचे काही अपडेट्स आहेत का आणि आतापर्यंत नेमकी काय काय सुनावणी झाली आहे, किंवा मग सरकारनं नेमका काय युक्तिवाद केलेला आहे, आपल्या सुनावणीच्या वेळेला काय काय माहिती दिली आहे हायकोर्टामध्ये, याविषयी काय सांगाल? आता नव्याने पाहतोय आपण राज्य सरकारच्या वतीने पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये जे आहे ती माहिती दिली गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे ते लोकांनी गच्च भरलेलं आहे. आंदोलनकर्ते जे आहे ते रस्त्यावरती शौचालय जे आहे ते करत आहे, फ्लोरा फाउंडरमध्ये आंघोळ करत आहे, अशा प्रकारची माहिती जी आहे ते न्यायालयात दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर न्यायालयाने सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर जे काही आंदोलनकर्त्यांचे वकील आहेत त्यांना सुद्धा खडसवलेलं पाहायला मिळते. का या संदर्भामध्ये समर्थन करत असताना त्यांना सुद्धा खडसवलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच पाहिलं का न्यायालयाच्या संपूर्ण याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. ही जी परिस्थिती आहे याला शांततापूर्ण आंदोलन म्हणायचं का, असं न्यायालयाने जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय का साहजिकच आहे की न्यायालयाने सुद्धा आता आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. सध्या मुंबईत पाऊस आहे, हवामान खात्याचा अलर्ट आहे, गणपती आहेत, तुम्हाला हे सगळं माहिती होतं, आता तुम्ही मैदानात चिखल आहे अशी तक्रार करू शकत नाही, असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. कारण आपण पाहतोय की वारंवार आंदोलक असतील यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं का आम्हाला कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा ज्या आहेत ते पुरवल्या गेलेल्या नाहीत, अशा प्रकारची जी आहे ती नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याच टिप्पणीला पुढे धरून आता मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं आहे का सध्या मुंबईत पाऊस आहे, हवामान खात्याचा अलर्ट आहे, गणपती आहे आणि असं असताना सुद्धा मैदानात चिखल आहे अशी तक्रार तुम्ही जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. पाहतो आपण अनेक पुन्हा एकदा वाहनांमध्ये सुद्धा मराठा आंदोलक जे आहे ते येताना पाहायला मिळतात. त्यामुळे हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय की या संपूर्णपणे आंदोलनाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खरं तर चौथा दिवस आज आहे आणि याच आंदोलनाच्या संदर्भामध्ये एमी फाउंडेशन जे आहे ते हायकोर्टात आलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये राज्याचे महाधिवक्ता हे राज्य सरकारच्या वतीने बाजू. एक मोठी बातमी, आंदोलन हाताबाहेर गेलेलं आहे. हायकोर्टानं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. आंदोलन हाताबाहेर गेल्याचं एक मोठं निरीक्षण सध्या हायकोर्टानं नोंदवलंय. गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे सध्या हायकोर्टामध्ये या संदर्भात युक्तिवाद सुरू असताना हायकोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. हे आंदोलन आता हाताबाहेर गेल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. सध्या राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये खुलासा करतंय, वेगवेगळे पुरावे सुद्धा सादर करताय या आंदोलनाच्या संदर्भातले. आणि या संदर्भात आता हायकोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समर्थक मराठा आंदोलनाच्या मागणी घेऊन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत. त्यामुळे हे आंदोलन आता हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. हे निरीक्षण नोंदवत असताना राज्य सरकारने ज्या पद्धतीचे पुरावे सादर केले किंवा जी काही माहिती कोर्टाला दिली या संदर्भात सुद्धा हायकोर्टानं काही सवालही विचारलेले आहेत. तर आंदोलकांना सुद्धा त्यांनी काही सवाल विचारलेले आपण पाहतोय. पावसामध्ये आंदोलन करत असताना चिखलामध्ये बसण्याची तयारी ठेवा असं हायकोर्टानं म्हटलंय. जर तुमचं हे आंदोलन नियोजित होतं, तुम्हाला माहिती होतं पावसाचे दिवस आहेत, तर मग चिखलाची तयारी ठेवा असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. राज्य सरकारला सुद्धा काही सवाल विचारलेले आहेत. राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील. राजू, महत्त्वाचं निरीक्षण, हायकोर्टाची ही महत्त्वाची टिप्पणी. अगदी आपण पाहतोय का हायकोर्टाने सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं पाहायला मिळतंय. आंदोलन हाताबाहेर गेलं आहे असं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे ही राज्य सरकारसाठी अतिशय महत्त्वाची ही टिप्पणी म्हणावी लागेल. आणि आपण पुढे पाहतोय की जरांगे म्हणतात आणखी लाख लोक येतील, आम्ही शांत आहोत कारण योग्य झालं पाहिजे. तुम्ही मुंबई थांबवू शकत नाही, रस्ते अडवू शकत नाही, मुंबईची दिनचर्या थांबवू शकत नाही आणि हेच सगळं सुरू आहे असं उच्च न्यायालयाने जे आहे ते पुन्हा एकदा निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं
निरीक्षण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी आपल्याला नोंदवलेलं पाहायला मिळते. उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन होईल त्या दृष्टीनं राज्य सरकारने पावलं उचलावीत असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. थेट जे आहे ते हायकोर्टनी निदर्शने केलेले आहेत. आपण पाहतोय की आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पाहतोय आपण आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तैनात झालेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की संपूर्ण परिसरामध्ये हायकोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. डीसीपी लेवलचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी तैनात झालेले आहेत आणि एकूणच या संपूर्णपणे हायकोर्टच्या आजूबाजूची परिस्थिती नेमकी काय आहे ती जाणून घेत आहेत. परेड जी आहे ती होताना पाहायला मिळते कारण अनेक ठिकाणी आंदोलक आलेले आहे आणि तेच पाहणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात होताना पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आंदोलक आहेत आणि पाहतोय का मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची सुद्धा परेड होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे आपण पाहतोय की शाळा संदर्भात सुद्धा काही महत्त्वाची जी आहे ती विचारणा करण्यात आलेली आहे. उद्या शाळा आणि कॉलेज बाधित होतील, त्यांना शाळेत जाता येणार नाही. दुधाच्या भाज्यांच्या गाड्या मुंबईत आल्या नाही तर काय होईल अशी सुद्धा विचारणा उच्च न्यायालयाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकूण जर पाहिलं आपण का उच्च न्यायालयाने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारला सुद्धा अनेक प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे नेमकं यावरती राज्य सरकारची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा विचारायला सुरुवात केलेली आहे. खरं तर आपण पाहतोय की शनिवार रविवार होता त्यामुळे फारसा परिणाम जो आहे तो मुंबईत जाणवलेला नव्हता. आज जे आहे ते सगळी कार्यालय सुरू होणं अपेक्षित आहे. मात्र त्याचा फटका सुद्धा अनेक ठिकाणी बसलेला होता आणि जर असं सुरू राहिलं तर शाळा आहे, कॉलेज आहेत, अनेक मुलं आहेत यांच्या संदर्भात नेमका काय प्रश्न उपस्थित होऊ शकतो हे सुद्धा उच्च न्यायालयाने जे आहे ते या ठिकाणी नोंदवलेलं आहे. अत्यावश्यक सेवांचं नेमकं काय करायचं याच्यावर सुद्धा जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूण जर पाहिलं तर उच्च न्यायालयाकडून काही महत्त्वाचे जे आहे त्या टिप्पणी होताना पाहायला मिळतात. अनेक राज्य सरकारला जे आहे ते प्रश्न विचारले जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की आता सरकारच्या वतीने महाधिवक्ता नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. खरं तर ही पाहतोय आपण जवळपास पाऊण तास ते 1 तासापासून ही संपूर्णपणे सुनावणी सुरू आहे आणि ही सुनावणी सुरू असताना अनेक मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत. सरकारच्या वतीने आणि जी संघटना न्यायालयात गेलेली आहे त्यांच्या वतीनं जे काय बाहेर चित्र सुरू आहे त्याचं नेमकं काय सुरू आहे हे संपूर्णपणे पुरावे जे आहे ते कोर्टात दिलेले होते आणि कोर्टाने सुद्धा अनेक जे आहे ते प्रश्न उपस्थित केलेले आहे. पाहतो आपण कोर्टाच्या बाहेर पुन्हा एकदा मराठा आंदोलकांचा जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आला आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये सिग्नल पसी जे आहे तो घोषणाबाजी होताना पाहायला मिळते. खरं तर अनेक आंदोलक जे आहेत या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात आणि त्याचसोबत पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळतोय. मात्र पोलिसांकडनं सुद्धा सावधगिरी बाळगत जे आहे त्या आंदोलकांना शांततेत समजवण्याचा जो आहे तो प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते कोर्टाच्या निर्णयाकडे सगळं डोळे लावून बसलेले आहेत. राज्य सरकार सुद्धा जे आहे ते या कोर्ट नेमकं काय निर्णय देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण पाहतोय की सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक सुद्धा पार पडलेली होती. नेमकं याला सामोरं कसं जायचं याच्यावरती सुद्धा चर्चा झालेली होती आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर मराठा कुणबी ही जर प्रश्न सोडवायचा असेल तर हैदराबाद गॅझेट त्याचप्रमाणे सातारा गॅझेट जे आहे त्याला मान्यता द्यावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे राज्य सरकार यावरती निर्णय घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र हा निर्णय घेण्याच्या आधी मुंबईमध्ये जो तणाव वाढलेला आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो शांतता असावी त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता कोर्टाकडनं जे आहे ते कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे आणि त्याचीच सुनावणी जी आहे ते आपल्याला कोर्टात होताना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय का या ठिकाणी महाधिवक्ता सरकारची बाजू मांडतायत. जी संघटना गेलेली आहे त्याच्याकडनं डॉक्टर गुणरत्न सदावर ते बोलतात आणि ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे असतील किंवा रमेश दुबे पाटील, वैभव कदम हे आंदोलनकर्त्यांची जे आहे ते बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मोठी वकिलांची फौज सुद्धा उच्च न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंदोलनकर्त्यांच्या बाजू मांडण्यासाठी सुद्धा मोठी फौज आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या वतीनं सुद्धा जे आहे ती बाजू मांडली जाते. त्यामुळे आता कोर्टाकडनं नेमकं काय निर्णय दिला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. पाहतो आपण काही आंदोलकांना जे आहे ते कोर्टापासून पांगण्याचं आदेश जे आहे ते त्यांच्याचकडनं दिले जात आहेत. त्यांचे काही पदाधिकारी किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ठिकाणी जमलेले आहेत आणि साईटला बाजूला जाण्याचे सुद्धा त्यांना जे आहे ते सांगितलं जातं. त्यामुळे आता हे सगळे आंदोलक जे आहेत हे या ठिकाणी थांबून नेमकी कोर्टाचा निर्णय आल्यानंतर काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की आंदोलन करण्याची परवानगी फक्त आझाद मैदानामध्ये देण्यात आलेली होती. मात्र आझाद मैदानच नाही तर मुंबईभरामध्ये सगळे हे आंदोलक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण पाहतोय प्रामुख्याने CST स्थानक असेल, चर्चगेट स्थानक असेल, हायकोर्टचा परिसर असेल, मंत्रालयाचा परिसर असेल, शेर
शेअर मार्केट असतील, अशा अनेक ठिकाणी जे आहे ते हे सगळे आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकूण जर पाहिलं तर घोषणाबाजी सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मरीन ड्राईव्हचा संपूर्णपणे परिसर जो आहे तो व्यापलेला आहे. अनेक मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग केलेल्या आहे. त्यामुळे जो आपल्याला पाहायला मिळतो का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच हे सगळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते आपल्याला हे न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की रमेश दुबे पाटील यांनी याआधी सुद्धा जरांगे पाटील यांची बाजू जी आहे ती मांडलेली होती आणि आता पुन्हा एकदा न्यायालयामध्ये रमेश दुबे पाटील हे बाजू मांडताना पाहायला मिळतात. राजेश टेकल यांनी सुद्धा जी आहे ती बाजू जी आहे ते जरांगे पाटील यांची बाजू मांडताना पाहायला मिळतात. त्यामुळे आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वतीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते वकिलांची फौज आहे आणि आता ते आंदोलनकर्त्यांची बाजू जी आहे ते मांडत आहे. खरं तर आमचं जे आंदोलन आहे ते आरक्षणासाठी आहे आणि आम्ही कसे बरोबर आहे हे पटवून देण्याचा जो काही प्रयत्न जो आहे तो आंदोलनकर्त्यांचे वकील करून देताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता सरकारच्या वतीने आणि संघटनेच्या जे काही PI दाखल केली त्यांच्या संपूर्णपणे बाजू ऐकून घेतलेली आहे आणि आता आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची बाजू जी आहे ते कोर्ट ऐकून घेताना पाहायला मिळते. त्यामुळे ह्या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आता नेमकं कोर्टाकडनं काय निर्णय येतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. अगदी राजू, असे सोबत राहा. पुन्हा एकदा हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण दाखवतोय. तुम्ही रस्ते अडवू शकत नाही आणि मुंबई रोखू शकत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. लोकांना मूलभूत गरजा आणि सुविधा मिळत राहिल्या पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय. मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. गेल्या 4 दिवसांपासून ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे जात आहे, हे आंदोलन आता हाताबाहेर गेलंय असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे उद्या शाळा आणि कॉलेज सुद्धा बाधित होऊ शकतात अशी शक्यता कोर्टानं वर्तवलेली आहे. यासोबतच दूध आणि भाजीपाल्यांच्या गाड्या मुंबईमध्ये येणार नाहीत आणि तुम्ही रस्ते अडवून मुंबई रोखू शकणार नाहीत अशी काही निरीक्षणं हायकोर्टानं नोंदवलेली आहेत. गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करतायत. दुसरीकडे जो आपण हा सगळा आंदोलकांची जी दृश्य बघतो आहोत ती वेगवेगळ्या परिसरात जमलेल्यांची आहे. हायकोर्टाच्या बाहेर आंदोलकांची गर्दी सध्या वाढताना दिसते आणि राज्य राखीव दल आणि पोलीस यांची सुद्धा हायकोर्टाच्या बाहेर सध्या उपस्थिती आहे. पोलीस पथकाकडून आता हायकोर्टाच्या बाहेर ज्या पद्धतीने आंदोलक गर्दी करतायत त्यांची पाहणी सुद्धा केली जाते. त्या सगळ्यांना पांगवण्याचे सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी गर्दी करू नका, शांतता राखा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा केलं जात आहे. हायकोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. हायकोर्टाच्या बाहेर एकीकडे आंदोलकांची गर्दी होताना दिसते तर त्याच वेळेला गेल्या 1 तासापासून हायकोर्टामध्ये या सगळ्या याचिकांच्या संदर्भात सुनावणी सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत. राजू, गेल्या 1 तासाभरापासून ही सगळी सुनावणी सुरू आहे. मात्र एकीकडे आपण बघतोय राज्य सरकार यामध्ये युक्तिवाद करताय, महाधिवक्ते आपली बाजू मांडतायत सरकारची, दुसरीकडे सदावर्ते त्यांची बाजू मांडतायत आणि असंही कळतंय की आंदोलक सुद्धा आता त्यांची बाजू मांडता येणार आहे त्यांना सुद्धा. अगदी आपण पाहतोय की पहिल्यांदा राज्य सरकारची बाजू जी आहे ती महाधिवक्त्यांनी मांडलेली आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे आणि आता आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांचे वकील सुद्धा आपली बाजू मांडतात. मात्र आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना हायकोर्टाने जे आहे ते काही प्रश्न उपस्थित केलेले आहे, काही विचारणा केलेली आपल्याला पाहायला मिळते. 26 ऑगस्टचा उच्च न्यायालयाचा जो काय आदेश आहे त्याचं तुम्ही पालन करणार का, उच्च न्यायालयाच्या पालन करण्याच्या संदर्भातली जी आहे ती विचारणा करण्यात आलेली आहे. त्याचसोबत आपण पाहतोय का तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढणार की 5000 वर्षी जे काही लोक आहेत त्यांनी परत जावं अशा प्रकारची काही पत्रक काढणार आहेत का असं सुद्धा वकिलांना जे आहे ते विचारण्यात आलेलं आहे. आझाद मैदाना शेजारील दोन्ही मैदाने आंदोलनकर्त्यांनी मोकळी करून द्यावी, ब्रेब्रॉन स्टेडियम असेल किंवा वानखेडे स्टेडियमवर जागा द्यावी आणि त्यांना बाहेर न पडण्याचे निर्देश द्यावे आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी मागणी केलेली आहे. आपण काल पाहतोय की आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारची मागणी केलेली होती की 2 स्टेडियम जे आहे ते आम्हाला द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये तीच मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता यामध्ये न्यायालय या मागणीचं कशा प्रकारे पाहते, परवानगी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र ज्या प्रकारे थेट आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना प्रश्न उपस्थित केलेला आहे की 26 ऑगस्टचा जो काही उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचं तुम्ही पालन करणार का, 5000च्या वरती जे काही आंदोलक आलेले आहेत त्यांना तुम्ही परत पाठीमागे जा अशा प्रकारचं पत्र काढणार का, अशा प्रकारची सुद्धा विचारणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते नेमकं उच्च न्यायालयामध्ये काय यावरती उत्तर देतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतोय की आंदोलनाला परवानगी देताना 5000ची अट जी आहे
माती टाकण्यात आलेली होती. मात्र 5,000पेक्षा जास्त आंदोलनकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे याच्यावरती आता वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. खरं तर आपण पाहतो का 26 ऑगस्टचा जो काही उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामध्ये स्पष्ट काही गोष्टींचं तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र या नियमावलींचं कुठेतरी पायमल्ली होते आणि त्यामुळेच कोर्टाने विचारलेलं आहे की 26 ऑगस्टचं जे काही आदेश आहे त्या आदेशाचं तुम्ही पालन करणार का, अशा प्रकारचं जे आहे ते थेट विचारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता यावरती नेमकं काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे त्यांनी सुद्धा काही बाजू मांडलेल्या आहेत. 5,000पेक्षा लोक खूप जास्त आहेत. आम्ही सोशल मीडियावरती त्या संदर्भातील मेसेज प्रसारित करून जेणेकरून कोणी रस्त्यावर बाहेर फिरणार नाही अशा प्रकारचं आम्ही भूमिका घेऊ, असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. आपण पाहतोय का हायकोर्टाने जे आहे ते दोन महत्त्वाचे प्रश्न विचारलेले होते का 5,000पेक्षा जी लोक आहेत त्यांना तुम्ही जाण्यास सांगणार का आहे. त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे की 5,000पेक्षा जी लोक जास्त आहेत त्यांना आम्ही सोशल मीडियावरती जे आहे ते आव्हान करू आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर बाहेर फिरू नये अशा प्रकारचं सुद्धा आव्हान करणार असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता याचं पालन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनकर्ते करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक तास जवळपास उलटून गेलेला आहे. आता आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते आपल्या आंदोलनाची बाजू मांडताना पाहायला मिळतात. मात्र त्याच्या आधीच आपण पाहतो का सरकारच्या वतीने अनेक मोठे पुरावे जे आहे ते गोंधळाचे न्यायालयात सादर केलेले होते आणि न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये जे आहे ते नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केलेले होते. याचा संपूर्ण फटका जो आहे तो न्यायमूर्तींना सुद्धा बसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या सुद्धा गाड्या ज्या आहेत त्या अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींनी स्वतः म्हटलेलं आहे. त्यामुळे एक गंभीर प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी न्यायमूर्तींनी सुद्धा मत नोंदवलेलं आहे. त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांची संपूर्णपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाचे नेमके आदेश काय येतात हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतोय की एक दिवसाची आंदोलन करण्याची जी आहे ती परवानगी देण्यात आलेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ही परवानगी जी आहे ती वाढवण्यात आली. आज 4था दिवस आहे. त्यामुळे आता यापुढे परवानगी द्यायची का नाही, जर द्यायची असेल तर काय नेमके नियम अटी असल्या पाहिजे, त्याचं पालन होणार का, त्यासाठी काही नियमांचा अवलंब केला जाणार का, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जे नेमकं हायकोर्टची काय नेमके आदेश येतात आणि त्यानंतर राज्य सरकार काय नेमकी आपली भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण आपण पाहतोय की हायकोर्टाच्या संपूर्णपणे परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. काही प्रमाणामध्ये आंदोलक जे आहे ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. मात्र अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंदोलक त्यांची गर्दी जी आहे आपल्याला कायम पाहायला मिळते. त्यामुळे आता पोलिसांचा सुद्धा फौजफाटा दोन्हीही गेटला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आंदोलकांची संख्या सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आपण पाहतोय का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस राज्य सरकारच्या वतीने सांगितलं जात होतं का CST स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक घोषणाबाजी देत होते आणि त्याच वेळी आपण पाहतोय की हायकोर्टाच्या समोर सुद्धा घोषणाबाजी होता आणि त्याचा थेट आवाज जो आहे तो सुनावणी दरम्यान ऐकायला येत होता. त्यामुळे कुठेतरी ही गांभीर्याने सुद्धा जे आहे ते कोर्टाने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टींवरती जे आहे ते निकाल देत असताना नेमकं काय भूमिका असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय की जे काही आंदोलनकर्त्यांचे वकील आहे त्यांनी सुद्धा कोर्टात काही मुद्दे उपस्थित केलेले आहे. मी स्वतः जरांगे यांच्याशी बोलून मार्ग काढू असं वकिलांनी जे आहे ते कोर्टात म्हटलेलं आहे. ब्रेबॉर्न स्टेडियम देण्याचं आम्हाला जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते खोटं असल्याचं समोर आलेलं आहे. राज्य सरकारने देखील जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. रस्त्यावरचे दिवे 3 तास बंद करण्यात आले होते. खाद्याची दुकानं सुद्धा बंद केली होती. सार्वजनिक शौचालय बंद होती, त्यांच्यासमोर केल्यानंतर शौचालय उघडण्यात आली असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारवरती सुद्धा जे आहे ते गंभीर आरोप वकिलांचा होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला ज्या काही बेसिक सोयीसुविधा देणं अपेक्षित आहे ते राज्य सरकारकडनं पुरवल्या गेलेल्या नाही आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो आम्हाला बसला. त्यामुळे आमच्या आंदोलनकर्त्यांची जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती तारांबळ झाली, आमचे हाल झाले अशा प्रकारची बाजू सुद्धा हायकोर्टामध्ये आंदोलनकर्त्यांचे वकील जे आहे ते ॲडव्होकेट पिंगळे यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आता सरकारची बाजू समोर आलेली आहे. आता आंदोलनकर्त्यांची सुद्धा बाजू जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते. त्यामुळे आता ही जर रस्त्यावरची गर्दी कमी करायची असेल तर काही कुठल्या स्टेडियमची जागा किंवा कुठल्या मैदानाची जागा राज्य सरकारला देण्यासाठी हायकोर्ट आदेश देणार का किंवा आणखी काही उपाय सुचवणार याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय का वकिलांच्या वतीने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. हे फक्त दावे आहेत. आम्ही 4-5 दिवसापासून बघतोय आंदोलनकर्ते यांच्या कंट्रोल रूममध्ये नाहीत. उच्च न्यायालयाने जे आहे ते स्पष्ट केलेलं
झालेलं आहे. दोन्हीही मैदान ऐतिहासिक आहेत. आंदोलनकर्ते त्याचं नुकसान करतील, मैदानावरती झोपतील. तुम्हाला हे सगळं माहीत होतं, तुम्ही काय दावा करताय? मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची चांगलीच आपण पाहतोय का खरडपट्टी काढलेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की आंदोलनकर्त्याच्या वकिलाने 2 स्टेडियमची मैदानांची मागणी केलेली होती, त्यावरती हायकोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे का दोन्हीही ऐतिहासिक जे आहेत ती मैदान आहेत, त्यामुळे या मैदानांचं नुकसान जे आहे ते आंदोलनकर्ते करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं जे मत जे आहे ते हायकोर्टाने आपल्याला या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळालेलं आहे. आणि हे फक्त दावे आहेत, 4-5 दिवसापासून आम्ही बघतोय असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलेलं आहे. मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका, मुंबई ठाण्यातून येणाऱ्या लोकांना थांबवा, असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले पाहायला मिळतात. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आपल्याला बातमी म्हणावी लागेल. हायकोर्टाने निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका, मुंबई ठाण्यातून येणाऱ्या लोकांना थांबवा, अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहे. त्यामुळे आता ज्या प्रकारे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते येत आहेत ते कुठेतरी आता मुंबईच्या बाहेर जे आहे ते अडवले जाण्याची शक्यता आहे. आपण पाहतोय का थेट निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हायकोर्टाचे हे निर्देश जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले पाहिजेत. आपण पाहतोय का गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलनकर्ते मुंबई दाखल होत आहेत, मोठ्या संख्येने होतात आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण का CST स्थानक असेल किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमू लागलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे आंदोलनकर्त्यांना जे आहे ते मुंबईत येऊ देऊ नका, अशा प्रकारचं थेट निर्देश जे आहे ते हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे आतापासून आपण पाहतोय का हे आंदोलक जे आहे ते मुंबईमध्ये येण्यापासून कुठेतरी आडकाठी जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने दिली जाईल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की सिग्नलवर नाचणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ सुद्धा जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आपण पाहतोय का याच्या आधी सुद्धा रेल्वे कशा प्रकारे रोखली किंवा गर्दी किंवा इतर काही गोष्टी दाखवल्या गेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा पाहतोय आपण का सिग्नलवरती नाचणाऱ्या आंदोलकांचा व्हिडिओ सुद्धा उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने जे आहे ते दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या काही बाहेर घटना घडतात त्याच्या पुराव्यानिशी राज्य सरकारच्या पुढे हे सगळं मांडलं जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं जे आहे का वारंवार राज्य सरकार म्हणून जो कोर्टाला का तुम्ही निर्देश द्या, त्यातला हा अतिशय महत्त्वाचा निर्देश जो आहे तो म्हणावा लागेल की आता नवीन आंदोलनकर्त्यांना जे आहे ते मुंबईमध्ये प्रवेश देऊ नका, अशा प्रकारचे थेट निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता पोलिसांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना जे आहे आता अडवलं जाण्याची दाट शक्यता आहे. हा अतिशय महत्त्वाचा जो आहे ते निर्देश म्हणावा लागेल. त्यामुळे आता आणखी काही निर्देश समोर येतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की जवळपास 1 तास उलटून गेलेला आहे आणि 1 तास उलटल्यानंतर पाहतोय आपण की राज्य सरकारच्या वतीने जे आहे ती महाधिवक्ता यांनी संपूर्णपणे बाजू मांडलेली होती. अनेक बाहेरचे पुरावे सुद्धा जे आहे ते न्यायालयामध्ये दाखवण्यात आलेले होते. गुणरत्न सदावर्ती जे आहे त्यांनी सुद्धा आपली बाजू मांडलेली होती आणि आता आंदोलनकर्त्या वकिलांची सुद्धा संपूर्णपणे जी आहे ती बाजू त्यांनी ऐकून घेतलेली आहे. त्यामुळे आता दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहेत ऐकून घेतलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की आता कोर्टाचं अंतिम निर्णय काय येतो हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. मात्र पुन्हा एकदा बघतोय आपण हायकोर्टाच्या बाहेर पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांची जी आहे ती गर्दी वाढताना पाहायला मिळते. ही गर्दी जी आहे ती वाढल्या असताना पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की आता नेमका कोर्टाचा निर्णय जो आहे तो काय नेमका येतोय. काही निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर आपण पाहतोय का सगळं पूर्ववत आंदोलनकर्त्यांना 2 दिवसाचा अवधी देऊ असं मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हे एक अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल आपल्याला. 2 दिवसांचा अवधी जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा एक निर्देश दिलेला आहे. त्यामुळे आता या निर्देशानुसार आता राज्य सरकार नेमकं काय पावलं उचलतंय हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. कारण आपण पाहतोय की राज्य सरकारच्या सुद्धा बैठका सुरू आहेत. मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आलेली आहे, त्यांच्या सुद्धा बैठका सुरू आहेत आणि ज्या जरांगे पाटील यांची मागणी आहे त्या मागणीवरती जे आहे आपण पाहतोय की बैठका सुरू आहेत, मात्र कोंडी सुटताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे आणखी 2 दिवसामध्ये नेमकं राज्य सरकार आता काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आता आपण पाहतोय की उच्च न्यायालयाकडून सुद्धा अनेक जे आहे ते निर्देश राज्य सरकारला मिळताना पाहायला मिळतात. या निर्देशांची जी आहे ती अंमलबजावणी आता राज्य सरकारला जी आहे ती करावी लागणार आहे. त्यामुळे हे दोन्हीही निर्देश जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आपल्याला म्हणावं लागतील. खरं तर आपण पाहतोय की तासाभरापासून संपूर्णपणे उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरती ही चर्चा झालेली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरती जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि सगळं हे होत असताना
असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका नवीन जे काही आंदोलक आहे किंवा मुंबईच्या दिशेने आंदोलक आहे यांना येऊ देऊ नका अशा प्रकारचे थेट निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेले पाहायला मिळते। त्यामुळे आता ह्या निर्देशाचं तंतोतंत पालन होतं का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय की सगळं पूर्ववत आंदोलनकर्त्यांना 2 दिवसांचा अवधी देऊ असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे या 2 दिवसामध्ये नेमकं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे आणि त्यामध्ये राज्य सरकारकडनं सुद्धा ही कोंडी फोडण्यासाठी काही निर्णय घेतला जातो का हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल। आपण पाहतोय की या सगळ्या याच्याकडे राज्य सरकारचे सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण शेवटी राज्य सरकारने सुद्धा मागणी केलेली आहे की कोर्टाने निर्देश द्यावा। दुसरीकडे आपण पाहतोय का आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या भूमिकेवरती जे आहे ते ठाम आहेत। त्यामुळे एकूण जर पाहिलं आपण या सगळ्या गोष्टीवरती जे आहे ते राज्य सरकार असेल किंवा अगदी आपण पाहतोय की आंदोलनकर्ते असतील यांच्या भूमिका अतिशय महत्त्वाच्या असणार आहे। कारण आपण पाहतोय की आंदोलनकर्ते असतील किंवा जरांगे पाटील असतील यांनी म्हटलेलं आहे का आम्ही फायनल निर्णय घेतल्याशिवाय या ठिकाणी निघणार नाही। त्यामुळे आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या आंदोलनावरती जे आहे ते ठाम आहेत आणि राज्य सरकार त्यासाठी काय प्रयत्न करते हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। या संपूर्ण 3-4 दिवसामध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत त्याची संपूर्णपणे माहिती जी आहे ते सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये दिलेली आहे। सोबतच गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा कोर्टाकडे आपल्या काही बाबी ठेवलेल्या आहेत। आंदोलनकर्त्यांच्या सुद्धा भूमिका ज्या आहेत त्या कोर्टाने जाणून घेतलेल्या आहे। बऱ्याच ठिकाणी सुद्धा मुद्द्यांवरनं फटकारलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। नेमकं राज्य सरकारला सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत का कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जपण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकार असं असताना राज्य सरकारने याची तंतोतंत पालन केलं का, अशा प्रकारच्या नोटीस ज्या आहेत त्या आंदोलनकर्त्यांना दिल्या का, याचं सुद्धा जे आहे ते प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या याचं ऐकून घेतल्यानंतर आता आणखी काही महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते न्यायालय देते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहतोय की पहिल्यांदाच कदाचित हे चित्र पाहायला मिळते का मुंबई ठप्प होताना पाहायला मिळते। हजारोच्या संख्येने जे आहे ते आंदोलक मुंबईकडे दाखल होत आहेत आणि शनिवार रविवारमुळे जो आहे तो फारसा फटका मुंबईला बसू शकला नाही। मात्र आज सोमवार आहे, आज सुद्धा काही प्रमाणामध्ये मुंबई जे आहे ते विस्कळीत होताना पाहायला मिळाली। वाहतुकीची समस्या जी आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेली आहे। एवढंच नाही तर मंत्रालयाला सुद्धा संपूर्णपणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय का ही बॅरिकेडिंग केल्यानंतर सुद्धा मुंबई पोलीस तर आहेच, मात्र केंद्रीय सुरक्षा बलाची सुद्धा ताकद या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। त्यामुळे एवढं सगळं जे आहे ती तयारी राज्य सरकारला करावी लागली आहे। त्यामुळे यावरती तोडगा निघणं जे आहे ते अपेक्षित आहे। आपण पाहतोय का मुंबई शहर हे कॅपिटल शहर आहे। त्यामुळे अनेक संस्था असतील किंवा अनेक खाजगी सुद्धा उद्योग समूह असतील त्यांची मुख्यालय जे आहेत ते मुंबईत आहेत आणि या आंदोलनामुळे थेट त्यांच्यावरती परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। अनेक व्यापाऱ्यांच्या सुद्धा जे आहेत आपल्याला प्रतिक्रिया सुद्धा येताना पाहायला मिळाल्या होत्या का आता सणासुदीचे दिवस आहेत, लोक मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतात, मात्र आम्हाला त्याचा फटका बसतोय, संपूर्णपणे दुकानं जी आहेत ते बंद ठेवलेली आहेत। अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला त्याच्यावरती हे होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय की हे सगळं सुरू असताना आता राज्य सरकारच्या सुद्धा दुसरीकडे मोठ्या मॅरेथॉन बैठका ज्या आहेत ते होताना पाहायला मिळतात। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे समितीचे अध्यक्ष सुद्धा यांच्या समोर सुद्धा बैठक पार पडलेली होती आणि नेमकं कसा तोडगा काढायचा यावरती सुद्धा चर्चा सुरू आहे। कारण आपण पाहतोय की ज्या प्रकारे हे आंदोलन सुरू आहे, आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की आता थेट मराठा समाजाला जे आहे ते ओबीसी मधून आरक्षण द्यावा। जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत असेल तर त्याला सुद्धा ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणावरती विरोध केलेला आहे। ओबीसी नेते सुद्धा जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या पुढे एक मोठा पेच आहे आणि हाच पेच सोडवण्यासाठी आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे, कशा प्रकारे हा पेच जो आहे तो सोडवणार आहे याकडे राजू काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आताच्या युक्तिवादातले आणि हायकोर्टानं जे जे म्हटले त्यामधले काही महत्त्वाचे निर्देश आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्या, सरकारनं कोर्टाला विनंती केली आहे। हे आंदोलन थांबवण्याचे निर्देश देण्याची सरकारनं कोर्टाकडे विनंती केलेली आहे। मराठा आरक्षणाच्या आणि या आंदोलनाच्या याचिकेच्या संदर्भात सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। हे सगळं पूर्वपदावरती आणण्यासाठी आता 2 दिवस द्यावेत असं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्याला अपडेट्स देत आहेत। राजू, आता 2 दिवसाचा अवधी दिला जातोय खरं तर या आंदोलकांना सगळी मुंबईतली परिस्थिती आणि सगळं वातावरण पूर्वपदावरती आणण्यासाठी। दुसरीकडे सरकार असं म्हणतंय की आता हे आंदोलन जे गेले 4 दिवस सुरू आहे ते थांबवण्यासाठी निर्देश द्यावेत।
राजू, काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. विखे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. एक महत्त्वाची बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांबरोबर पार पडलेली. काय नेमकं झालं, कशा पद्धतीने पर्याय मार्ग सुचवले जातात? अरे हे नाही रोल ना हा हळूहळू काय ते काढून टाकतील तू तर. चला ठीक आहे सर. एक मिनिट थांबा. अरे एअरपोर्टमध्ये आम्ही रेडी कोणा सांग ना म्हणजे 2 दिवस तर जरांगेंच्या आंदोलनाच्या संदर्भात सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारनं पावलं उचलावीत असे निर्देशही कोर्टानं दिलेत. बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांबरोबर पार पडलेली. कशा पद्धतीने काय नेमके पर्याय सुचवले जातात? नाही जे आंदोलक जे आहेत त्यांची जी मागणी आता सरकारकडे आहे, गेले आम्ही 2-3 दिवस जे वेगवेगळे विधितज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी आमचे अधिकारी जाऊन आले. त्यांचं एक निवेदन प्राप्त झालंय. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्याशी आता चर्चा झालेली आहे. आवश्यक ती जी माहिती उपलब्ध आम्ही करतोय. स्वतः माननीय मुख्यमंत्री आमच्या सकाळी झाल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदय होते, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय उपस्थित होते आणि ॲडव्होकेट जनरल आणि आमचे न्यायमूर्ती शिंदेसाहेब उपस्थित होते. आणि विशेष करून हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयातही टिकली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर मात्र आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झाल्याच्यामुळे माननीय ॲडव्होकेट जनरलना त्या ठिकाणी जावं लागलं. आता त्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन्स दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरल बरोबर आणि त्या जो मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप, त्याला अंतिम स्वरूप देता येईल. असं दुसरीकडे ज्या पद्धतीने सर कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे, ज्या पद्धतीने मुंबईकरांना वेठीस धरलं जात आहे, अशा पद्धतीने कोर्टाने देखील काही व्हिडिओ दाखवलेले आहेत आंदोलनकर्त्यांना की कशा पद्धतीने हुल्लडबाजी सगळीकडे चालू झालेली आहे, ताशेरे ओढलेले आहेत आंदोलनावर. प्रमुख आंदोलन करतात. नाही, माझा पहिल्या दिवसापासून जरांगे पाटलांना तोच आग्रह होता आणि विनंती होती की आपण राज्यभरामध्ये 58 मोर्चे काढले आहेत. मुंबईमध्ये 6-7 लाख लोकांचा समाज बांधवांचा मोर्चा आला, कुठेही गालबोट लागलं नाही. उलट सगळ्या राज्यभरातून जगभरातून त्याचं स्वागत झालं की त्याचं अभिनंदन करण्यात आलं. परंतु ह्या उपोषणाच्या निमित्तानं आज जी पाठिंबा द्यायला आलेली मंडळी आहेत ते आझाद मैदानावर न बसता ते अन्य ठिकाणीच फिरत आहेत. मग त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर काही लोकांना त्रास झाला, काही आमच्या महिला पत्रकारांवर काही प्रसंग आलेत. जर मुंबईचा जो सामान्य नागरिक आहे, म्हणजे हे आझाद मैदानाच्या बाहेरचं बोलतो मी, तिथं त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्याचं मला वाटतं निरीक्षण आता मान्य उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याच्यात वादच नाही. कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही. मग मी कालही आणि आजही जरांगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं. अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं. मला वाटतं बघूया आता ती भूमिका त्यांनी आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. सर, 2 गोष्टी, एक तर कायदेशीर पेच खरं तर कुणबी आरक्षणाच्या संदर्भातला आणि दुसरं म्हणजे जरांगे पाटलांसोबत चर्चा, या 2 गोष्टींवरती कशा पद्धतीने सरकारची आता सध्या हालचाल होते? नाही, आता शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेले आहेत जे आम्ही आता वाचतोय की सरसकट आरक्षण देता येत नाही वगैरे.
परंतु जी मुख्य मागणी विशेष करून मराठवाड्यातील जनतेच्या करता जे हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी संदर्भात उल्लेख केला आहे त्याचा एक साधारण मसुदा तयार केलेला आहे. तो कायद्याच्या कसोटीला उतरला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट जनरलनी त्याचा अंतिम तो पाहावा अशी अपेक्षा आहे. परंतु आज आम्ही त्यासाठीच बसणार होतो. सकाळी काही माननीय मुख्यमंत्र्यांसमिती चर्चा झाली, परंतु या जनहित याचिकेमुळे मला वाटतं त्या थोडा विलंब झाला. पण मला वाटतं आज त्याच्या संदर्भातला प्रारूप तयार होईल अशी अपेक्षा आहे. हा मसुदा जरांगे पाटलांच्या सोबत आपण त्यांच्याबरोबर काही हा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला नाही, जरांगे पाटला समेत त्या मसुद्याची कुठली चर्चा झालेली नाही आहे. आता एक कारण ह्या जनहित याचिकेमुळे थोडासा विलंब झाला. तो झाल्यानंतर मग तो थेट त्यांना द्यायचा का त्यांच्याशी चर्चा करायची अद्याप त्याच्यावर आम्ही काही ठरवलं नाही. परंतु आज ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्याच निर्णय प्रक्रियेमध्ये आज सगळ्याचं लक्ष लागून होतं. आता माहिती अशी की त्यांना 2 दिवस मुदतवाढ आंदोलन करताना दिलेली आहे. पूर्ण निकालपत्र समोर आलेलं नाही. त्यामुळे कोर्टाचे निर्देश काय आहेत, काय पद्धती सरकारने फॉलो केल्या पाहिजे, आंदोलनकारांनी काय नियम पाळले पाहिजे, एकदा समोर आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. पण दुसरीकडे ज्या पद्धतीने त्यांची एकच मागणी आहे की सरसकट, आणि तुम्ही आता पण म्हणालात की सरसकट देणं हे कठीण आहे. गॅजेट असेल ते गृहीत धरलं जाईल. त्यासाठी नेमका वेगळा पर्याय मार्ग नेमका काय सुचवला जातो? नाही, वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ते चर्चा केली. आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे. ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही. परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे. पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूद तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू. सर, ज्या 2 केसेसचा उल्लेख सातत्यानं होतोय, बाळासाहेब चव्हाण आणि सुहास दशरथे, तर त्या 2 केसेस संदर्भात नोंदवलेले निरीक्षण संपूर्ण समाजाच्या संदर्भात जेव्हा अभ्यास होईल तेव्हा समान पद्धतीनं लागू होईल की त्याला काही वेगळे निकष असतील? नाही, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल समोर असताना या सगळं आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा काही निर्णयाप्रत येऊ तर न्यायाचे जे निवाडे जेवढे झालेले आतापर्यंत ते काही दुर्लक्षित करून चालणार नाही. शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत ते निर्णय म्हणजे एक प्रकारचे ते निर्देशित असतात सरकारला. नाही, कोर्टाने ज्या पद्धतीने ताशेरे म्हटलेलं आहे की उद्यापर्यंत दुपारपर्यंत सरकार कशा पद्धतीने आंदोलन हाताळत आहे